Oh,
देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तिने मुक्तीचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जुहे वेगू करी, असोनी संसारी जुहे वेगू करी. वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना, द्वारकेचा रान पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठला विठ्ठला देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रहि. समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दो, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. तडिद्वास संनील मेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं. वरं त्विष्टिकायं समन्यस्तपादं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंग कायरू प्रथम नमः. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुकाजी यांची केले स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चिराचिरी.
श्री गुरु चरण सरोज रजे निज मन मुकुर सुधारी बरनवर भुवर विमल जसो जोदाय कुपल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमेर पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार मस्तक हे पाया मरी हियान करि मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या जे गावी केला वास त्याशी नसावे उदास देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधिल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकांच्या मायबाप माऊली महावैष्णव विश्व माऊली ज्ञानोबा आहे आणि माझ्या माऊली ज्ञानोबारांचा गोड असणारा हा 4 चरणांचा अगदी बसलेल्या सर्व मंडळींच्या पाठांतरातला असणारा परिचयाचा असणारा अभंग जमलेल्या सर्व संत मायबापांच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल अभंग हा 4 चरणाचा आहे आणि मला असं वाटतं जवळपास इथं बसलेल्या सर्व मंडळींच्या पाठांतरातला आहे, परिचयाचा आहे. महाराज वर्णन करतात हरिपाठ या ग्रंथातील पहिल्या क्रमांकाचा अभंग जमलेल्या सर्व संत मायबापांच्या सेवेकरता निवडलेला आहे. महाराज वर्णन करतात माझ्या विश्व माऊली ज्ञानोबारांचा जर जीवनाचा आपण विचार केला तर मला असं वाटतं ज्ञानोबारांनी हरिपाठ ग्रंथच तुमच्या आमच्याकरता तयार केलेला आहे महाराज, बरं का. बसलेली मंडळी लक्षपूर्वक आहे का, ज्ञानोबारांनी हरिपाठ ग्रंथच तुमच्या आमच्याकरता तयार केलेला आहे. हे सांगत असतो महाराज, जर इथं बसलेल्या एखाद्या व्यक्तीच्या हातात आपण भगवद्गीता दिली आणि जर त्यांना पारायण करायचं सांगितलं तर संस्कृत वाचणं एवढं सहजासहजी सोपं नाही. त्याकरता नाना एखाद्या महात्म्याकडे राहावं लागतं, एखाद्या गुरुकडे राहावं लागतं, त्याचं अध्ययन करावं लागतं, त्याची संहिता घ्यावं लागते. त्याच वेळेला आपल्याला संस्कृत वाचता येऊ शकत नाही तर त्या महाराजासारखं होतं. मी सांगत असतो महाराज एवढं सोपं नाही बरं का, संस्कृत वाचणं सोपं नाही. मला असं वाटतं महाराज वर्णन करतात हरिपाठ हा ग्रंथ सहज आणि सरळ असणारा सोपा असणारा ग्रंथ आहे. किती सोपा आहे, इथं बसलेल्या व्यक्तीच्या हातात आपण हरिपाठ दिला तर तो सहजपणे वाचता येऊ शकतो. याच्यात नवल नाही महाराज. मी सांगत असतो प्रत्येक गावात
प्रत्येक कॉलनीमध्ये आमच्या पुरुष मंडळींचा हरिपाठ होतो की नाही मला माहित नाही, पण आमचा माता माऊलांचा प्रत्येक गावात हरिपाठ होतो महाराज, बरं का. प्रत्येक कॉलनीमध्ये हरिपाठ होतो, प्रत्येक मंदिरामध्ये हरिपाठ होतो. मी सांगत असतो आमच्या माता माऊल्यांपैकी 60% ते 70% माता भगिनी अशा आहे की त्यांना अक्षराची सुद्धा ओळख नाही, बरोबर आहे का. अक्षराची सुद्धा ओळख नसताना, महिला मंडळ लक्षपूर्वक आहे का, अक्षराची सुद्धा ओळख नसताना हरिपाठ त्यांच्या ऐकून ऐकून पाठ आहे महाराज. एवढा सरळ असणारा, सोपा असणारा भगवंताकडे जाण्याचा मार्ग महाराज वर्णन करतात. माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरांचं जीवन हे वारकरी संप्रदायासाठी पाया म्हणून शोभणार आहे महाराज. ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालय. महाराज वर्णन करतात ज्ञानोबरांचं जीवन हे वारकरी संप्रदायासाठी पाया म्हणून शोभणार. तर तुका झाला शे कळस. तुकोबरांचं जीवन हे कलश स्थानी विराजमान आहे. काही साधक ज्ञानोबरांना प्रश्न करतात, माऊली आम्हाला सांगा, आम्हाला जर ते मोक्ष प्राप्त करायचं असेल तर आम्ही नेमके काय करावं, नेमकी कोणती साधना करावी. त्यावेळेस ज्ञानोबरा गोड असणारं वर्णन करतात. जर तुम्हाला ते 4 प्रकारचे मोक्ष प्राप्त करायचे असेल तर एकच करा. काय करा, त्या भगवंताच्या द्वारामध्ये क्षणभर उभे राहा. जर तुम्ही त्या देवाच्या दारामध्ये क्षणभर उभे राहिले तर ते 4ही प्रकारचे मोक्ष तुमच्या जीवनात तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मग 4 प्रकारचे मोक्ष कोणते महाराज वर्णन करतात. पहिल्या क्रमांकाचा मोक्ष समीपता, दुसऱ्या क्रमांकाचा सलोकता, तिसऱ्या क्रमांकाचा स्वरूपता आणि सायुज्यता. समीपता देवाच्या जवळ, सलोकता ज्या ठिकाणी देव राहतात ते लोक संकाधिक, स्वरूपता देवासारखं स्वरूप ते कंसाला प्राप्त झालं होतं, आणि सायुज्यता देवासारखं होणं, देवच होणं ते पुतण्याला प्राप्ती झाली होती. महाराज वर्णन करतात हे 4ही प्रकारचे मोक्ष त्या साधकाला तेव्हा प्राप्त होतात जेव्हा तो साधक भगवंताच्या द्वारामध्ये क्षणभर उभा राहतो. देवाची द्वारी उभा क्षण भरी आणि तिने मुक्तीचारी साधिल्या विठ्ठला विठ्ठला. बरं माऊली, तुम्ही आम्हाला सांगता भगवंताच्या द्वारामध्ये क्षणभर उभे राहा, पण आम्हाला सांगा, आम्ही संसारिक आहोत, आम्ही गृहस्थी आहोत, आम्ही अनाथ आहोत, आम्हाला ते कसं शक्य, आम्हाला ते मोक्ष प्राप्त करून घेता येईल का, नव्हे नव्हे आम्ही त्या मोक्षापर्यंत पोहोचू शकेल का, आम्ही त्या मोक्षाच्या अधिकारी आहोत का. ज्ञानोबा गोड असणारं वर्णन करतात. ऐका, तुम्ही संसारिक असलं तरी चालेल, तुम्ही गृहस्थी असले तरी चालेल, तुम्ही अनाथ असेल तरी चालेल, पण भगवंताने तुम्हाला आम्हाला जे मुख दिले, जे तोंड दिले, जी जीभ दिली ती त्याचं चिंतन करण्याकरता दिले महाराज. आणि मी सांगत असतो त्या भगवंताचं चिंतन हे रात्रंदिवस या मुखाने घडलंच पाहिजे. महाराज गोड असणारं वर्णन करतात. तुम्ही देवाचं चिंतन करा, आम्ही आमच्या मनाचं बोलत नाही. रात्रंदिवस तुम्ही त्या भगवंताच्या नामस्मरणाचा टाहो फोडा. याचं वर्णन हरिपाठामध्ये सुद्धा आलेलं आहे. रामकृष्ण टाहो नित्य फोडी. रात्रंदिवस तुम्ही भगवंताच्या नामस्मरणाचा टाहो फोडा. आणि सांगत असतो महाराज संसारिक असले म्हणजे काय झालं. महाराज वर्णन करतात संसारामध्ये जरी असलो तरी काम आपल्या शरीराला आहे महाराज. मला असं वाटतं श्रम काम आपल्या शरीराला आहे, आपल्या मुखाला काय काम आहे, बरोबर आहे का. मी सांगत असतो लोकांच्या निंदा करत बसण्यापेक्षा देवाचं भजन करा. महाराज वर्णन करतात कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. महाराज वर्णन करतात काम आपल्या शरीराला आहे, आपल्या मुखाला काय काम आहे. लोकांच्या निंदा करत बसण्यापेक्षा महाराज वर्णन करतात देवाचं भजन करा, किंवा संसारी असावे असोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. महाराज वर्णन करतात रात्रंदिवस आपण देवाचं चिंतन करू शकतो, कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. तुम्ही संसारामध्ये असून सुद्धा देवाचं चिंतन करू शकता, देवाचं भजन करू शकतात. आम्ही आमच्या मनाचं बोलत नाही तर याला वेद आणि शास्त्र सुद्धा हातवर करून अनुमती देत आहे. असोनी संसारी जिव्हे किंवा जिव्हा वेगू करी आणि वेद शास्त्र उभारी बाह्य सदा विठ्ठला विठ्ठला. बरं माऊली, तुम्ही आम्हाला सांगितलं भगवंताच्या द्वारामध्ये क्षणभर उभे राहा, 4 प्रकारचे मोक्ष प्राप्त होतील. विठ्ठला विठ्ठला. भगवंताच्या द्वारामध्ये क्षणभर उभे राहा, 4 प्रकारचे मोक्ष प्राप्त होतील. संसारिक असला तरी चालेल, गृहस्थी असला तरी चालेल, अनाथ असला तरी चालेल, पण आम्हाला सांगा हे तुम्ही तुमच्या मनाचं बोलता का कोणाचा पुरावा आहे. कारण कोणाच्या तरी प्रमाणाशिवाय पुराव्याशिवाय मी सांगत असतो महाराज कोणतीच गोष्ट पूर्णत्वाला जात नाही. जसं कोर्टामध्ये जर आपण एखादी केस दाखल केली तर आपला पुरावा तेवढा मजबूत असावा लागतो ना, बरं का. त्याच वेळेला आपल्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे. मी सांगत असतो महाराज कीर्तनकाराच्या बोलण्याला सुद्धा थोडाफार का होईना बोलत असताना पुरावा पाहिजे, बरं का. कीर्तनकाराच्या बोलण्याला सुद्धा थोडाफार का होईना पुरावा पाहिजे महाराज. जर कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा नसेल तर कीर्तनकार पुरावा आहे की नाही. मी सांगत असतो महाराज कीर्तनकाराच्या बोलण्याला सुद्धा पुरावा पाहिजे. महाराज तुम्ही हे तुमच्या मनाचं बोलता, याला कुणाचा पुरावा आहे, याला कुणाचं प्रमाण. महाराज वर्णन करतात आम्ही आमच्या मनाचं बोलत नाही. व्यास महाराजांनी महाभारतामध्ये लिखित केलेलं आहे महाराज.
पांडव हे वनवासामध्ये होते. अखंड वनवासाचं दुःख पांडवांच्या जीवनामध्ये होतं. पण अखंड वनवासाचं दुःख असून सुद्धा पांडव त्या ठिकाणी भगवंताला क्षणभर सुद्धा विसरले नाही. आणि न विसरल्याचा परिणाम द्वारकेचा रान पांडवा घरी महाराज वर्णन करतात. आणि मी सांगत असतो महाराज या जगामध्ये प्रत्येकाची धावपळ चालू आहे, प्रत्येकाचा खटाटोप चालू आहे, प्रत्येकाचे मरमर चालू आहे, प्रत्येकाचे प्रयत्न चालू आहे. पण कशा करता? सुखासाठी. महाराज वर्णन करतात प्रत्येकाचे मरमर आहे महाराज कशा करता? सुखासाठी चालू आहे ना. मी सांगत असतो सुखासाठी मरमर चालू आहे. पण महाराज वर्णन करतात सुख जर पाहिजे असेल तर या जगामध्ये सुख फक्त दोनच ठिकाणी, सुखवशे हेचे ठाई आणि बहुपायी संतांचे. एक तर संत नाहीतर भगवंत. महाराज वर्णन करतात आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विन जीवा सुख नव्हे. देवाला सोडून आणि संतांना सोडून इतर कोणत्याही ठिकाणी खरं सुख आपल्या जीवनात आपल्याला प्राप्त होणार नाही. पण मी सांगत असतो प्रत्येकाची मरमर ही सुखासाठी चालू आहे. महाराज वर्णन करतात या जगामध्ये भगवंताकडे दुःख मागणारा माणूस आणखी जन्माला आला नाही महाराज बरं का. असा कोणताच नाही माणूस त्याने त्या ठिकाणी आजन्म साधना केली कशासाठी? भगवंताकडे दुःख मागितलं. असा माणूसच नाही महाराज. मी सांगत असतो भगवंताकडे दुःख मागणारा माणूस जन्माला आला नाही. पण महाराज वर्णन करतात भगवंताकडे दुःख मागणारी एक माता होऊन गेली महाभारतामध्ये. तिचं नाव आहे कुंती माता. सर्वांना माहिती महाराज. ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की आत्या काहीतरी मागा. आता काहीतरी मागा म्हटल्याच्या नंतर काय मागू शकत नव्हती महाराज. मी सांगत असतो हस्तिनापूरचं राज्य मागितलं असतं संपूर्ण जीवन हे सुख समृद्धीमध्ये व्यतीत झालं असतं. पण सांगितलं देवा माझ्या जीवनामध्ये मला काही द्यायचं असेल तर माझ्या जीवनामध्ये मला क्षणोक्षणी पावलोपावली अगदी प्रत्येक प्रसंगामध्ये फक्त आणि फक्त माझ्या आयुष्यात मला दुःख दे. कारण का? तर माणसाला देवाचं स्मरण सुद्धा दुःखामध्ये होतं महाराज. बरोबर आहे का? बघा तुम्ही देवाची आठवण माणसाला होती पण ती दुःखामध्ये होती बरं का. सुखामध्ये होत नाही. मी मनाचं बोलत नाही. रात्रीची वेळ असू द्या, पांदीचा रस्ता असू द्या, पांदन रस्ता आणि त्या रस्त्याने आपण एकटेच चाललेले असू द्या, अमावस्येची रात्र असू द्या, रात्रीचे 12 वाजलेली. आम्ही सांगत असतो साधारण एखाद्या झोडपातून पाखरू जरी उडवलं तर सहज आपल्या तोंडात नाव येतं काय? राम 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 चालू होतं माणसाचं. बरोबर आहे का? असा थोडा समोर आला गावातले लाईट दिसले की गाणे सुरू होते महाराज. माझ्या अंगाला आला ताप देवा तो माझा बाप आणि अंगाचा गेला ताप देवाच्या बापाचा. ही भक्ती तुमची आमची महाराज बरं का. म्हणून महाराज वर्णन करतात कुंती माता म्हणते देवा द्यायचं असेल तर दुःख दे. आणि म्हणून तर म्हणाल काय का पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती. महाराज वर्णन करतात पाहते पांडव अखंड वनवासी. ऐका बरं का. अखंड वनवासी परित्या देवाशी आठविती. अभंगाचा अर्थ खूप गोड आहे महाराज. अखंड वनवासी परित्या देवाशी आठविती म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणून आम्ही आमच्या मनाचं बोलत नाही. अखंड वनवासाच्या दुःखामध्ये पांडव त्या ठिकाणी क्षणभर देवाला विसरलं नाही. आणि न विसरल्याचा परिणाम द्वारकेचा राजा पंढरीश परमात्मा आपली द्वारका सोडून आपलं वैभव सोडून पांडवांच्या घरी राहायला आला. महाराज वर्णन करतात आम्ही आमच्या मनाचं बोलत नाही. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा. महाराज वर्णन करतात व्यास महाराजांनी महाभारतामध्ये लिखित केलेले द्वारकेचा राणा पांडवा घरी. बरं महाराज या सगळ्या गोष्टींचा आनंद जर आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा त्या ठिकाणी आम्ही कोणती साधना करावी, नेमकं काय करावं, त्यावेळेस ज्ञानोबा गोड असणारं वर्णन करतात. या सगळ्या गोष्टींचा आनंद तुमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर एकच करा. काय करा? नलगती सायास जावे वनंतरा सुखी येतो घरा नारायण. पण कधी? अगोदर लावी मना पेशे गोविंदाचे. महाराज वर्णन करतात त्या गोविंदाचं त्या हरीचं त्या ठिकाणी भोलेनाथाचं भजन रात्रंदिवस आपल्या मुखाद्वारे घडावं. किती चिंतन करा एवढं हरी हरी म्हणा एवढं त्या ठिकाणी महाराज वर्णन करतात चिंतन करा एवढं त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करा की आपल्या पुण्याचं गणित सुद्धा कोणाला करता आलं नाही पाहिजे. पुण्याची गणना कोण करी. म्हणून काय करा? हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. विठ्ठला विठ्ठला. सरळ सरळ भावार्थ व त्याचा अध्य कर्तव्य असतं. मला पुढे वेळ पुरेल न पुरेल किमान किमान धावते वेगळेच का होणार.
अभंगाचा भाव श्रोत्यांसमोर प्रगट करावा. अगदी मला असं वाटतं गोड असणारं हे आयोजन नियोजन खरोखर अगदी मला असं वाटतं आपल्या सर्व त्या ठिकाणी आंबेडकर मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद कमी बरं का. सर्वांच्या माध्यमातून माझं सुद्धा भाग्य बरं का. नाना सांगत मी लहानपणी इथं राहिलेलो आहे महाराज बरं का. आणि कायापलट झाला महाराज मंदिराचा. जे लहानपणीचे दृश्य माझ्या डोळ्यांनी मला दिसत होतं आता त्या ठिकाणी न भूतो न भविष्यात एवढं सुंदर असणारं देखण्या स्वरूपाचं भगवान भोलेनाथांचं मंदिर. त्यावेळेला खूप लहान मंदिर होतं महाराज बरं का. छोटंसं मंदिर होतं. पण नाना माझं भाग्य काय म्हणावं लागेल. मी त्यावेळेस बोललो होतो काय मी पुन्हा येईन आहे की नाही माणूस बोललो होतो ना. सांगितलं बरं का. पण आलो महाराज तसे आपली जिरले पण आलो मी सांगत असतो आहे की नाही. हा महाराज आलो. गोड असणारं वातावरण खरोखर सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. हा सुंदर असणार त्या ठिकाणी महाराज वर्णन करतात. अगदी मला असं वाटतं आपल्याला भाग्यवान तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी महाराज भाग्यवान म्हणावं लागेल. भाग्यवान काय म्हणावं लागेल. भगवान निळकंठेश्वराची त्या ठिकाणी सेवा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अविरतपणे घडते बरं का. आणि हे भाग्य प्रत्येकाच्या जीवनात प्राप्त होत नाही. सांगत असतो नाना तुमचं आमचं भाग्यवान भाग्य का म्हणावं लागेल. मला असं वाटतं की आपली ही जी भूमी ही भूमी साधारण नाही महाराज. ही भूमी साधारण नाही. ऐका बरं का बसलेली मंडळी मी सांगत असतो आपल्या भूमीबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला तर महाराज वर्णन करतात जेवढे हे संत जेवढे महात्मे जगामध्ये जन्माला आलेले तेवढे संत आणि तेवढे महात्मे एकट्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलेले. महाराष्ट्राच्या म्हणण्यापेक्षा आपल्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये सर्वाधिक जास्त संत जन्माला आलेले. मी मनाचं बोलत नाही महाराज. याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये जगाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दान देणाऱ्या माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबांचा जन्म आपेगाव नगरीमध्ये झालेला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बरोबर. निवृत्ती दादा सोपन काका आदिशक्ती मुक्ताबाई नवे याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये पूर्वीच्या काळामध्ये धर्माचा न्याय केला जात होता. आपल्या जवळच असणारी दक्षिण काशी म्हणजे पैठण क्षेत्रामध्ये शांतीब्रह्म नाथबाबांचा जन्म झालेला आहे. याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये मी सांगत असतो परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये संत जनाबाईंचा जन्म झालेला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये नरसी नावाचं क्षेत्र आहे. संत शिरोमणी नामदेवरायांचा जन्म झालेला आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये तेर नावाचं क्षेत्र आहे. संत गोरोबा काकांचा जन्म झालेला आहे. मला असं वाटतं जालना जिल्ह्यामध्ये जामसमर्थ नावाचं क्षेत्र आहे. संत रामदास स्वामींचा जन्म झालेला आहे. आणि नाना तुमचं जे जन्मभूमी ते सुद्धा साधारण नाही. आम्ही सांगत असतो की आमचं त्या ठिकाणी कुलदैवत असणारं मला असं वाटतं खंडोबांची त्या ठिकाणी पुण्य पावन असणारी भूमी बरं का. ही भूमी साधारण नाही मला. आणि आपण ज्या भूमीमध्ये वावरतोय ही सुद्धा भूमी काही साधारण नाही. भगवान निळकंठेश्वर असतील किंवा मत्स्यदोरी माता असतील या जगदंबेच्या पदस्पर्शाने भगवान भोलेनाथांच्या त्या ठिकाणी या प्रांगणामध्ये या त्या ठिकाणी मी सांगत असतो महाराज या भक्तिमय वातावरणामध्ये या भूमीमध्ये तुमचा आमचा सुद्धा जन्म झालेला आहे. म्हणून आपल्याला भाग्यवान म्हणावं लागेल. कारण का पवित्र ते कुळ पावन तो देश आणि जेथे हरीचे दास जन्म घेती. म्हणून अशा पुण्य पावन भूमीमध्ये पुण्य पावन कुळामध्ये तुमचा आमचा जन्म झालेला म्हणून आपण भाग्यवान आहोत महाराज बरं का. खरोखर सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. अगदी 17 वर्षाची ही परंपरा आहे बरोबर. 17 वर्षाची ही परंपरा अगदी सर्व गावकरी मंडळींच्या माध्यमातून जोपासली जाते. सर्वांना अगदी मला असं वाटतं की द्यावे तेवढे धन्यवाद कमी. सालाबत प्रमाणे अगदी याही वर्षी श्री क्षेत्र निळकंठेश्वर काशी विश्वनाथ महादेव मंदिर अगदी मला असं वाटतं प्रसिद्ध असणार आपला हा झाडीतला महादेव. अगदी मला असं वाटतं भगवान भोलेनाथाच्या प्रांगणामध्ये अगदी भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने त्याच पद्धतीने वैकुंठवासी श्रीधर स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच श्री हरिभक्तपरायण आमचे श्रीगुरु आदरणीय परमपूज्य परम आदरणीय पांडुरंगजी महाराज काळे महाराजांच्या सुंदर असणाऱ्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली चालत असलेल्या प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अगदी भव्यदिव्य स्वरूपाचा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा भव्यदिव्य असणारी शिवमहापुराण कथा अगदी मला असं वाटतं शिवमहापुराण कथा प्रवक्ते श्री हरिभक्तपरायण श्री सद्गुरु एकनाथानंद सरस्वती भोलेबाबा यांच्या शिष्या साध्वी स्वाती दिदी अगदी दिदीजींच्या मुखातून आपण सुंदर असणारी शिवमहापुराण कथा श्रवण करतात. अगदी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 असेल शिवमहापुराण कथा 16 असेल अगदी सर्वच त्या ठिकाणी मी सांगत असतो महाराज सुंदर असणाऱ्या या भक्तिमय वातावरणामध्ये त्या ठिकाणी आपण सुंदर असणारा हा आनंद साजरा करतोय. म्हणून सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. भगवान भोलेनाथांच्या प्रांगणामध्ये अगदी या नामयज्ञ सोहळ्यामध्ये आहुती टाकण्याकरता उपस्थित असलेले आमची ही सर्वच दिग्गज मंडळी बरं का. अगदी कोणाकोणाचं नाव घेणार महाराज एक एका होणे बळीरे वारकरी संप्रदायाचे हे सगळे रत्न आहे महाराज बरं का. माझ्यापेक्षा अधिकारानं माझ्यापेक्षा ज्ञानानं माझ्यापेक्षा वयानं अगदी सर्वस्वानं सर्वगुण संपन्न असणारी ही मंडळी महाराज बरं का. अगदी मला असं वाटतं यांच्याबद्दल वेगळा परिचय द्यायची गरज नाही. नाना यांच्याकडे बघत बघतच मी मोठा झालेलो आहे बरं का. अगदी मला असं वाटतं यांचं ऐकत ऐकत मी मोठा झालेलो महाराज असं म्हणायला हरकत नाही. ज्यांनी माझं त्या ठिकाणी जीवन घडवलं वाढवलं आदरणीय अगदी मला असं वाटतं भजन क्षेत्रामधील खूप मोठं त्या ठिकाणी नाव आहे महाराज बरं का. संगीत विशारद संगीत अलंकार महाराष्ट्राची गायन कोकिळा आदरणीय आमची त्या ठिकाणी माझे त्या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे आमचे त्या ठिकाणी शरदजी महाराज काळे गुरुजी
आमच्या शरद महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो, वंदन करतो. महाराजांची आज कीर्तनाला उपस्थिती आहे. महाराजांना अंतःकरणापासून मनोभावे त्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो. त्याच पद्धतीने आदरणीय आमचे भजन सम्राट, भजन गंधर्व, अगदी मला असं वाटतं महाराष्ट्राचे गान कोकिळा, माझ्यासाठी ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे आदरणीय आमचे दीपकजी महाराज मते गुरुजी, आमच्या दीपक महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो बरं का. त्यांना सुद्धा वंदन करतो. त्याच पद्धतीने माझ्यासोबत आलेले आदरणीय आमचे भजन सम्राट लक्ष्मण महाराज शिंदे असतील, त्याच पद्धतीने आदरणीय भजन प्रेमी, अगदी मला असं वाटतं की सुंदर असणार त्या, अगदी मला असं वाटतं ज्यांचा आवाज आहे, ज्यांचं जीवन त्या ठिकाणी पारमार्थिक साधनेसाठी त्या ठिकाणी खर्च आहे महाराज बरं का. अगदी मला असं वाटतं काकडा ऐकावा तो आमच्या सांगत असतो ठकाजी महाराजांचा बरं का. सुंदर असणारा आवाज आहे महाराज. आणि परमार्थिक क्षेत्रामध्ये मी सांगत असतो भगवंताच्या सेवेमध्ये त्यांचं जीवन त्या ठिकाणी कायमस्वरूपी समर्पित आहे महाराज बरं का. म्हणून आदरणीय आमचे भजन प्रेमी असणारे, भजन वैभव असणारे भजन सम्राट आदरणीय आमचे ठकाजी महाराज वाघमारे बरं का. महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो, वंदन करतो. त्याच पद्धतीने आदरणीय आमचे मला असं वाटतं युवा कीर्तनकार, महाराष्ट्रातील त्या ठिकाणी सुंदर असणार एक नाव आदरणीय आमचे त्या ठिकाणी भागवताचार्य, रामायणाचार्य, माझे त्या ठिकाणी जीवलग असणारे, आमच्यासाठी ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे माझे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय आमचे ज्ञानेश्वर महाराज अवघड शास्त्री बरं का. शास्त्रीजींना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो, वंदन करतो. त्याच पद्धतीने आमची ही सर्वच त्या ठिकाणी गुरुबंधू मंडळी बरं का. माझ्या त्या ठिकाणी गुरु बहिणी असतील, हे सर्व गुरुबंधू असतील, सर्वांना मनोभावे वंदन करतो, साष्टांग प्रणिपात करतो. त्याच पद्धतीने अगदी मला असं वाटतं गोड असणारं हे सप्ताहाचं आयोजन नियोजन यांच्या माध्यमातून घडतंय. अगदी मला असं वाटतं आदरणीय आमच्या त्या ठिकाणी सर्वांचं लाडका असणारं व्यक्तिमत्व, अगदी मला असं वाटतं आमच्यामध्ये बदल झाला पण नानामध्ये बदल नाही झाला बरं का महाराज. आमच्यामध्ये झाला बदल, आम्ही लहान होतो महाराज, आता मोठे झालो बरं का. नाना जसं तसेच महाराज, ते मोठे नाही झाले, लहान नाही झाले महाराज, त्यांचा लोक आहे तसाच बरं का, चेंज झाला नाही महाराज. तेवढाच रुबाबदार माणूस आहे महाराज. लहानपणी पाहतो तो तसेच होते ना, आता पण तसेच महाराज बरं का. मी सांगत असतो महाराज, विशेष नाही. नानाकडे बघितल्याच्या नंतर आनंद वाटला. तसं एक दोन वेळेस मी आंबडमधून जात असताना धावपळीमध्ये नानाला बघितलं होतं, पण त्यांच्या मागे गडबड होती. त्यांना मी जाहीर सुद्धा केलं पण त्यांनी मी बघितलं नाही महाराज बरं का. धावपळीमध्ये होते, पण मला असं वाटतं आनंद वाटला बरं का. भरपूर दिवसाच्या नंतर या सर्वच त्या ठिकाणी माझ्यासाठी ज्येष्ठ श्रेष्ठ असणाऱ्या मंडळींचं दर्शन आज माझ्या जीवनात मला प्राप्त झालं बरं का. म्हणून सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. गोड असणार अगदी मला असं वाटतं हे सप्ताहाचं आयोजन नियोजन आदरणीय आमचे भीमराव नाना शिंगाडे, नानांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो बरं का. नानांच्या माध्यमातून सुंदर असणारा हा त्या ठिकाणी दैदिप्यमान असणारा सोहळा त्या ठिकाणी घडून येतोय. अगदी नानांचे सर्व सहकारी, त्यामध्ये किसन नाना भोसले असतील, अगदी पांडुरंग बनसोडे भाऊजी असतील, लक्ष्मण नाना भाऊ पेदे असतील, संजय अंबादास जाधव, संतोष देवा पवार, वैभव राधा किसन जयवळ, रामा पिराने आणि सुंदर असणारे साऊंड सर्व्हिस आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत जे पोहोचवण्याचं कार्य करतात आदरणीय आमचे राहुल दादा खरात बरोबर. आमच्या राहुल दादांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो बरं का. गरीब माणूस महाराज, त्यांना काही बोला ते काही परिणाम होत नाही महाराज बरं का. राहुल दादा बरं का, तसं मी याच्यात दर्दी माणूस महाराज, माणूस गरीब काही बघायचं काम नाही, तुम्ही काही बोला ना. सुरुवातीला महाराजांनी सांगितलं बरं का. आमचे श्रीराम साऊंड सर्व्हिसचे सर्व बरं का, त्याचे मालक आदरणीय आमचे राहुल दादा खरात, त्यांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो बरं का. सुंदर असणारे साऊंड सर्व्हिस महाराज, अगदी मला असं वाटतं सुंदर असणारं हे आयोजन नियोजन अगदी सर्व त्या ठिकाणी आपल्या आंबेडकर मंडळींना अंतःकरणापासून धन्यवाद देतो, वंदन करतो. अगदी ज्यांच्या माध्यमातून मला इथे येण्याचा योग आला, ज्यांनी मला घडवलं वाढवलं, अगदी मी सांगत असतो महाराज माझ्या जीवनामध्ये अगदी मला असं वाटतं ज्यांच्यामुळे मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाण्याचा योग प्राप्त झाला आदरणीय माझे श्री गुरु. तसं तर त्या ठिकाणी आपल्यापेक्षा महान व्यक्तीचं नाव, विद्वान व्यक्तीचं नाव आपल्या मुखाने घेऊ नये दीपक महाराज बरं का. आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तीचं नाव आपल्या मुखाने घेऊ नये नाना, पण दंड त्याचा त्या ठिकाणी पाप लागतं महाराज बरं का. पण मी त्याच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न करेल. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, पुण्याचा त्या ठिकाणी संचय व्हावा, पुण्य संपादन व्हावं याकरता महान व्यक्तींचे नाव, विद्वान व्यक्तीचं नाव, आपल्या श्रीगुरूंचं नाव आपल्या मुखात आलं पाहिजे बरं का. ज्यांनी मला घडवलं वाढवलं आदरणीय आमचे श्रीगुरु, आमचे सर्वांचे त्या ठिकाणी गुरु आदरणीय पांडुरंगजी महाराज काळे गुरुजी, महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून वंदन करतो, साष्टांग प्रणिपात करतो. आज महाराज त्या ठिकाणी साक्षात कीर्तन वाजण्याकरता बसलेले बरं का. नाना खरोखर महाराजांच्या आशीर्वादाने 2 वर्षाच्या अगोदर, 2 ते 2.5 वर्षाच्या अगोदर 130च्या स्पीडनं आपल्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला बरं का. खूप मोठा अपघात झाला महाराज पंढरपूरच्या जवळ. मला असं वाटतं वाचण्याचे त्या ठिकाणी चान्सेस नव्हते, 4 फासोड्या फ्रॅक्चर आहे माझ्या बरं का. आता वाटणार नाही तुम्हाला पण आहे महाराज, मी सांगत असतो खूप मोठा अपघात होता पण महाराजांची कृपा आहे महाराज. आणि मी सांगत असतो मला असं वाटतं की आपल्या श्रीगुरूंची किंवा ज्ञानोबारांची आपल्या पाठीची त्या ठिकाणी महाराज कृपा असेल ना, कोणाचे त्या ठिकाणी महाराज कोणाचे पाय धरायची गरज नाही महाराज बरं का. महाराजांचा वरद असतं आपल्या पाठीशी महाराज, कोणाचे पाय धरायची गरज नाही. आणि महाराजांच्या कृपेने एवढं प्राप्त झालं की आज त्या ठिकाणी मरण नाही महाराज कुठेच बरं का, कुठंच मरण नाही.
कोणताच माणूस विश्वास करणार नाही. जर आपण त्या ठिकाणी भजन म्हणायला लागलो किंवा कीर्तन करायला लागलो तर कोणाचा विश्वास बसत नाही. महाराज प्रत्येक जण म्हणतो महाराज तुम्ही एखाद्या संगीत विशारदकडे शिकलेले असाल बरं का, असं प्रत्येकाला वाटतं महाराज. पण मी सांगत असतो आपल्याला पेटीचं सहा पण जमत नाही महाराज, तरी सुद्धा महाराजांच्या कृपेने महाराजांच्या आशीर्वादाने मी सांगत असतो की त्या ठिकाणी त्यांच्या कृपा छत्राखाली मी त्या ठिकाणी वाढलो महाराज. त्यांनी मला शिकवलं, घडवलं, वाढवलं आणि त्यांच्या कृपेने आज त्या ठिकाणी समाजाच्या समोर उभा राहण्याचं भाग्य माझ्या जीवनात मला प्राप्त झालं. लहानपणी सुद्धा अगदी मला असं वाटतं मी आपल्या या सप्ताहामध्ये पारायणाची सेवा केलेली बरं का, ज्ञानेश्वरी पारायणाची सेवा केलेली आहे. अगदी सकाळी काकड्यापासून तर संध्याकाळच्या कीर्तनापर्यंत सगळं केलेलं आहे महाराज मी बरं का. आणि हे शिवेचं फळ आहे. आणि महाराज त्या ठिकाणी महाराजांचा स्वभाव सुद्धा, इथं होतो मी, इथं तुमच्या कार्यक्रमाला होतो, इथून माझं गाव काही जास्त अंतरावर नाही बरं का नाना. आता जालन्याचं अंतरच किती आहे जालन्याचं, जालन्यापासून 15 किलोमीटर अंतरावर पीर केलं नाही महाराज बरं का. पण मला असं वाटतं जास्तीत जास्त पाऊण तास ते 1 तास लागतो. असं वाटत होतं महाराजांनी सुट्टी देऊन गावाकडून चक्कर मारून येऊ, पण हिंमत होत नव्हती महाराज बरं का. आणि त्या टायमाला हे सगळं मोकळंच होतं महाराज, हे काही भितरी गितरी काहीच नव्हतं महाराज इथं बरं का. सगळं मोकळं होतं, घालीन लोटांगण मोकळं पटांगण, कुठं जा महाराज बरं का, व्हायचं काम नव्हतं. पण त्या ठिकाणी धाक होता महाराजांचा. इकडे ते काय म्हणते इकडे अग्निशमनकडे गेलं तर महाराजांना राग यायचं बरं का. ते सांगत असतो धाक होता. म्हणजे मला असं वाटतं महाराजांनी दाखवलेला धाक किंवा महाराजांनी आमच्यावर जे नियंत्रण ठेवलं, मला असं वाटतं त्याचा हा परिणाम की आज महाराष्ट्रभर फिरण्याचा योग प्राप्त झाला बरं का. ही कृपा आहे महाराज. हा वा वा. आम्ही अगदी मला असं वाटतं महाराजांकडे आम्ही जे जे त्या ठिकाणी विद्यार्थी राहिलो ना, मी सांगत असतो सगळे विद्यार्थी महाराज झाले असं काही नाही, पण कोणताच विद्यार्थी त्या ठिकाणी महाराज वाईट वळणाला गेला नाही बरं का. हे विशेष आहे बरं का. मी सांगत असतो आमचे जे जेवढे बॅचचे विद्यार्थी होते, आता महेश सुद्धा आमच्या बॅचचा आहे बरं का, महेश आमच्या बॅचचा आहे. अगदी भरपूर त्या ठिकाणी विद्यार्थी होते महाराज. आम्ही जेवढे काही त्या ठिकाणी विद्यार्थी होतो त्याच्यामध्ये त्या ठिकाणी फक्त एकटा मी असेल किंवा आणखी एक आमचा मित्र आहे प्रमोद जाधव म्हणून, आम्ही 1-2 जण त्या ठिकाणी महाराज पारमार्थिक क्षेत्रामध्ये आहे. पण जे पारमार्थिक क्षेत्रामध्ये नाही त्यांचं जीवन त्या ठिकाणी वाईट वळणाला न जाता त्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं का. आमच्या महेशचा आम्हाला भूषण आहे महाराज. वाईट वळण त्या ठिकाणी त्याच्या आयुष्यात कोणतंच नाही, हे सर्वात विशेष आहे बरं का. नाहीतर आताचे तरुण दिवस मावळा की धरून आणावं लागते महाराज बरं का. अवघड आहे. मी सांगत असतो आताचं वातावरण बिकट आहे महाराज बरं का. अवघड परिस्थिती. आता अशा माणसाचं चांगलं आहे महाराज, आणि याचं तर खूप अवघड आहे आता येणार काळामध्ये बरं का. खूप कठीण परिस्थिती महाराज, जवळजवळ संपुष्टातच आलेलं आहे. अवघड कठीण परिस्थिती महाराज. मी सांगत असतो महाराजांच्या आमच्यावर कृपा आहे. कृपा आशीर्वादाने त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी जीवनात प्राप्त झाल्या. सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल मुखाने भजन करायचं, हाताने टाळी वाजवायची. 1 तासावरला खटवांग रायाशी 1 तास म्हणण्यापेक्षा पाऊण तास म्हणा बरं का. पाऊण तासामध्ये आपल्याला कीर्तनाला पूर्णविराम द्यायचा आहे. अगदी सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचं, कोणीही त्या ठिकाणी कुचरपणा करायचा नाही. सर्वांना विनंती विठ्ठल आता वारकरी म्हटलं की त्याचा हरिपाठ पाठ असावा लागतो महाराज बरं का. वारकरी म्हटलं की त्याचा हरिपाठ पाठ असावा लागतो. पण वारकरी सुद्धा ओरिजिनल लागतो महाराज. मी सांगत असतो वारकरी सुद्धा ओरिजिनल लागतो. नाहीतर कधी कधी असं होतं वारकरी का नवीन असला आणि वारकऱ्यानं का हरिपाठामध्ये गळ्यात विना घेतला आणि ज्ञानदेव म्हणे आलं तर वारकरी चुकल्याशिवाय राहत नाही. महाराज वर्णन करता जशी ट्रॅफिकमध्ये गाडी अडकावी आणि गाडी ड्रायव्हर नवीन असावा माझ्यासारखा, त्याला जशी सिग्नलची भीती वाटते महाराज, तशी वारकऱ्याची गळते. म्हणून मी सांगत असतो ज्या पद्धतीने ब्राह्मणांच्या जीवनामध्ये त्रिकाल संध्या असते त्याच पद्धतीने वारकऱ्यांच्या सुद्धा जीवनात त्रिकाल संध्या आहे महाराज. पण वारकऱ्यांच्या जीवनात जी त्रिकाल संध्या आहे ना, त्या संध्येपैकी विशेष असणारी जी संध्या आहे ती म्हणजे सकाळी उठल्याच्या नंतर काकडा आणि सायंकाळच्या वेळेला हरिपाठ. महाराज वर्णन करतात सकाळी उठल्याच्या नंतर चैतन्य महाराज प्रत्येक वारकरी भगवंताला जागवण्याचं कार्य करतो, उठवण्याचं कार्य करतो, गायन करतो, पण खोलीत बसतो बरं का. महाराज वर्णन करतात भगवंताला जागवण्याचं कार्य करतो, उठवण्याचं कार्य करतो. कशा पद्धतीने उठा पांडुरंग प्रभत समय पातला वैष्णवांचा वेळा गरुडा पायी दातला. सकाळी उठल्याच्या नंतर नित्यनेमाने काकडा आणि सायंकाळच्या वेळेला नित्यनेमाने हरिपाठ. ही वारकऱ्यांच्या जीवनातील संधी आहे महाराज. महाराज वर्णन करता आहे का. आता आपण सर्वजण हरिपाठ करतो बरं का, सगळे हरिपाठ करतो. सोपा प्रश्न विचारतो, हरिपाठामध्ये हरी हा शब्द किती वेळेस आलेला आहे. महिला मंडळ तुम्ही हरिपाठ करताना, सगळे हरिपाठ करताना करते बरं का, ते करते. पण ते म्हणते ना आम्हाला तर काय माहिती कोण मोजीत बसलं असं पण होतं महाराज बरं का. ऐका बरोबर किती
108 वेळेस आलेला बरं का. ऐका, हरिपाठामध्ये हरी हा शब्द 108 वेळेस आलेला आहे. तर हरिपाठ मला असं वाटतं हरिपाठ हा शब्द 11 वेळेस आलेला आहे. महाराज वर्णन करतात हरिपाठ या शब्दाचा उच्चार ज्ञानोबारांनी 11 वेळेस केलेला आहे. पण तो कुठं कुठं केलेला आहे आपण ते बघण्याचा प्रयत्न करू. एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करा. विठ्ठला हरिपाठामध्ये ज्ञानोबारांनी हरिपाठ शब्दाचा उच्चार 11 वेळेस केलेला आहे. ऐका बरं का, मी सांगत असतो हरिपाठ ग्रंथ फक्त 27 अभंगाचा आहे महाराज. देवाची द्वारी ते सर्व सुख गोडी फक्त 27 अभंग आहे. सुरुवातीचा जो अभंग आहे तो ध्यानाचा आणि तुकोबारांचा अभंग आहे. सुंदर आहे ते ध्यान. आणि मला असं वाटतं सर्व सुख गोडी या अभंगाचे जे नंतरचे अभंग आहे ते गुरु परंपरेचे अभंग आहे. म्हणून महाराज वर्णन करतात 27 अभंगामध्ये महिला मंडळ सर्वांचे हरिपाठ पाठे माझ्यासोबत सर्वांनी बोला. तुमच्या सगळ्यांचे हरिपाठ पाठे बोला. पाठे ना कमी तुम्हाला बरं का. महाराज शांत झालेले आहात त्याच्यामुळे तुम्ही एवढे शांततेत बोलायला लागले. ऐका, मी सांगत असतो महाराज वर्णन करतात त्या ठिकाणी हरिपाठ या शब्दाचा उच्चार 11 वेळेस केलेला आहे. पहिल्या विभागणीमध्ये मला असं वाटतं देवाची द्वारी ते विष्णूने जप फक्त 1 वेळेस आलेला आहे. त्रिगुणासार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ महाराज वर्णन करतात. पहिल्या विभागणीमध्ये फक्त 1 वेळेस आलेला आहे. दुसऱ्या विभागणीमध्ये त्रिवेणी संगमी ते हरिवंश पुराण फक्त 5 वेळेस आलेला महाराज. नित्य सत्यमित हरिपाठ ज्याशी कळी काळ त्याशी ज्ञानदेवा चित्ती हरिपाठीने मागली या जन्मा सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंच निवाले हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. किती वेळ झालं तुलाच माहिती. ऐका बरं का, किती वेळ झालं 6 वेळेस झालं. आता तिसऱ्या विभागणीमध्ये सुद्धा 5 वेळेस आलेलं आहे. कुठं कुठं आलेले पोरव लक्षपूर्वक ऐका बरं का. नामसंकीर्तन ते सर्व सुखगोडी अनंत जन्माचे तप एकनाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ योगयाग क्रिया धर्म धर्म माया गेले ते विलया हरिपाठी गेले निवंतची ठेले भ्रमर गुंतले ज्ञानदेवी सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. किती वेळ झालं 10 वेळेस झालं. आता 11 वेळेस कुठे आलेले शरद महाराज समाधी सजीवन हरिपाठ समाधी सजीवन हरिपाठ समाधी समाधी सजीवन टाळी वाजवा सर्वांनी. ज्ञानदेव प्रेमान निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ महाराज वर्णन करतात. ज्ञानोबारांनी हरिपाठ या शब्दाचा उच्चार 11 वेळेस केलेला आहे. आता आपण सगळे हरिपाठ करतो. मग हरिपाठ केल्याच्या नंतर नेमका आपल्या जीवनामध्ये हरिपाठापासून फायदा काय होतो. म्हणून ज्ञानोबारांना आपले काही प्रश्न आहे. काय प्रश्न आहे माऊली. आमचा पहिला प्रश्न आहे तुम्हाला ऐका बरं का. आमचा पहिला प्रश्न आहे तुम्हाला हरिपाठ का. पहिला प्रश्न कोणता आहे हरिपाठ का. आमचा दुसरा प्रश्न आहे हरिपाठामध्ये आहे तरी काय. आमचा तिसरा प्रश्न आहे हरिपाठ केल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये होणारा फायदा काय. आणि चौथा प्रश्न आहे हरिपाठामुळे संतांच्या म्हणजे तुमच्या जीवनामध्ये झालेला फायदा काय. महाराज वर्णन करतात या 4 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पाहिजे असेल तर ते मागच्या 11 प्रमाणामध्ये महाराज. आपला पहिला प्रश्न होता हरिपाठ का. तर महाराजांनी त्याचं गोड असणारं वर्णन दुसऱ्या विभागणीमध्ये केलेलं आहे. सर्व मार्ग सुगम हरिपाठ. ऐका बरं का. महाराज वर्णन करतात जेवढे हे देवप्राप्तीचे मार्ग आहे त्या सर्व देवप्राप्तीच्या मार्गामध्ये सर्वात सोपा सरळ आणि सुलभ असणारा जो देवप्राप्तीचा मार्ग आहे तो मार्ग म्हणजे हरिपाठ आहे. महाराज वर्णन करतात काही जण म्हणतात महाराज आम्ही इतर मार्गाने देवाची प्राप्ती केली तर चालणार नाही का. योग याग विधी येणे हे सिद्धी वायाची उपाधी. महाराज वर्णन करतात इतर कोणत्याही मार्गाने देवाची प्राप्ती होणार नाही.
योगाच्या बाबतीत जर बोलण्याचा प्रयत्न केला तर मी सांगत असतो महाराज या कलियुगामध्ये योग जमला सध्याच्या काळात तो फक्त रामदेव बाबाला ना बरं का. आपण त्यांच्यासारखे प्रयत्न करू नये महाराज. आपला योग सकाळी 10च्या नंतर सुरू होतो आहे का नाही. हा महेश बरोबर ना. जर हुकून चुकून तर तू जर सकाळी 6ला उठला तर तू योग नाही तू योगा योगी बरं का. म्हणून मी सांगत असतो आपल्या योगाचा काही निर्णय नाही महाराज बरं का. हा आपलं काय झोपाला 3 वाजता कधी उठायचं महाराज 6ला बरं का. म्हणून मी सांगत असतो रामदेव बाबा जर योग जमलेला असला ऐका बरं का. रामदेव बाबाला जरी योग जमलेला असला तर रामदेव बाबाला साध्य होणं काय साध्य होणार आहे जास्तीत जास्त पतंजली आहे का नाही महाराज. त्याच्या पलीकडे काय देवने प्राप्त होऊ शकत बरं का. महाराज वर्णन करतात रामदेव बाबांचं सोडून द्या महाराज. 1400 वर्ष योग सामर्थ्याच्या बळावर आयुष्य जगलेलं चांगदेव महाराज सांगत असतो महाराज. 1400 वर्ष योग सामर्थ्याच्या बळावर आयुष्य जगून सुद्धा महाराज वर्णन करतात 5 वर्षाच्या मुक्ताबाईचं दर्शन प्राप्त झालं आणि चांगदेव महाराज वर्णन करू लागले. चांगदेव म्हणे आजी जन्म आला गुरुपुत्र झाला मुक्ताईचा गुरुपुत्र झाला मुक्ताईचा चांगदेव म्हणे आजी जन्म आला गुरुपुत्र झाला मुक्ताईचा गुरुपुत्र झाला मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. महाराज वर्णन करतात 1400 वर्ष योग सामर्थ्याच्या बळावर आयुष्य जगून सुद्धा चांगदेव महाराज वर्णन करतात खऱ्या अर्थाने आज माझा जन्म झाला. म्हणून मी सांगत असतो महाराज योगाच्या बळावर सुद्धा माणूस त्या ठिकाणी देवाची प्राप्ती करू शकत नाही. त्याच्यापुढे हे महाराजांनी वर्णन केलेलं बरं का. या कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल तर एकच त्या ठिकाणी एकमेव साधन आहे कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देल भेटी किंवा सकळांशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. महाराज वर्णन करतात या कलियुगामध्ये त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर एकमेव साधन ते म्हणजे भगवान शंकराची त्या ठिकाणी साधना नामस्मरण नामचिंतन त्या हरीचं चिंतन करा. महाराज वर्णन करतात इतर कोणत्याही मार्गाने देवाची प्राप्ती करू शकत नाही. काही जण त्या ठिकाणी ज्ञानोबांना प्रश्न करतात माऊली आम्ही जर आमच्या मनाने मार्ग शोधला तर चालणार नाही का. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. जर तुम्ही तुमच्या मनाचा शहाणपणा करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं जीवन हे अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. जीवनाची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या पात्रामध्ये दुःख पडल्याशिवाय राहणार नाही. मनाचं बोलत नाही. संतांचं जर नाही ऐकलं महात्म्यांचं नाही ऐकलं महापुरुषांचं नाही ऐकलं श्रीगुरूचं नाही ऐकलं तर माणसाची काय फजिती होते तुमच्या लक्षात येण्याकरता 2 मिनिटाचा दृष्टांत सांगतो. एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करा. विठ्ठला विठ्ठला. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचं माणसाने ऐकलं पाहिजे महाराज बरं का. आपल्यापेक्षा विद्वान व्यक्तीचं आपल्यापेक्षा जो माणूस अनुभवाने मोठा आहे त्या माणसाचं ऐकलं पाहिजे. जर त्या ठिकाणी विद्वान व्यक्तीचं संतांचं जर आपण नाही ऐकलं आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तीचं जर आपण नाही ऐकलं तर माणसाचं जीवन हे अधोगतीला जातं. जीवन दुःखाला कारणीभूत ठरतं. महाराज वर्णन करतात एका घरामध्ये एका मुलीचं त्या ठिकाणी शिक्षण चालू आहे ऐका बरं का. एका घरामध्ये एका मुलीचं शिक्षण चालू आहे उच्च असणारं शिक्षण चालू आहे. आई त्याला वेळोवेळी सांगत होते तायडे तू घर कामातलं ज्ञान प्राप्त करून घे. स्वयंपाक कसा तयार करावा महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका बरं का. स्वयंपाक कसा तयार करावा पिठलं कसं तयार करावं वरण कसं तयार करावं चहा कसा तयार करावा या सगळ्या गोष्टीचं ज्ञान तुला आलं पाहिजे. आई म्हणजे संत आहे आणि मुलगी म्हणजे जीव आहे. आई रूपी संत मुलगी रूपी जीवाला वेळोवेळी सांगण्याचं कार्य करतात पण जीव संतांचं ऐकत नाही. महाराज वर्णन करतात दिवसामागे दिवस गेले ती मुलगी त्या ठिकाणी आईला काहीतरी कारण देत होती. आई ज्या वेळेस मला गरज पडेल स्वयंपाक करायची त्यावेळेस मी ते बाजारात पुस्तक भेटतं पाकशास्त्राचं स्वयंपाक कसा तयार करावा ते पुस्तक विकत आणीन आणि त्याच्यामध्ये बघून करेल मी चहा कसा तयार करावा महिला मंडळ पिठलं कसं तयार करावं वरण कसं तयार करावं तिला चहाचं सुद्धा ज्ञान नव्हतं. महाराज वर्णन करता दिवसामागे दिवस गेले वर्षामागे वर्ष गेले हळूहळू करता ती मुलगी उपवर झाली लग्नाच्या वयाची झाली आणि थाटामाटामध्ये तिचा विवाह सोहळा संपन्न झाला. तुम्ही म्हणसाल इतक्या लवकर कीर्तनात लवकर लग्न होतं महाराज बरं का. असं नाही होणार ना. आता सध्याच्या काळात लग्न हा शब्द कानावर पडला तरी समाधान आहे बरं का. आता लय अवघड आहे महाराज कठीण आहे. जवळपास मला वाटतं लग्न हा विशेष संपुष्टात आलेला आहे महाराज. कठीण परिस्थिती आता इकडचं नाही माहित मला आता तसं तुमचं मग काही अंतर नाही पण मी सांगत असतो तसं तुम्ही शूटिंग लावलेली बरं का. मी सांगत असतो महाराज आमच्याकडचं सांगतो आम्ही सांगत असतो आंबड मधलं नाही सांगत आंबडच्या बाहेरचं सांगतो बरं का. मी सांगत असतो आता प्रत्येक जर गावाचा सर्वे केला आपण नाना तर सध्याच्या काळात लग्न हा विषय जवळपास त्या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. एवढी अवघड परिस्थिती महाराज. आता सध्याच्या काळामध्ये प्रत्येक गावाचा जर सर्वे केला तर प्रत्येक गावात आपल्याला किमान 100-125 का व्हायना घोड म्हणजे पाहायला मिळतात. तू म्हणसाल महाराज घोड म्हणजे काय सांगतो महाराज. आता जो नाना 20, 22, 25 वर्षाचा असेल तो मुंज्या 35, 40, 45 वर्षात कुठे मुंजे असतात का महाराज. हे मुंजे नाही हे घोड म्हणजे. आता जे राहिले तर राहिले. मी सांगत असतो राहिलेले टेन्शन नाही घ्यायचं
मस्त पावशेर गांजा घ्यायचा, 5 मीटर भगवा कपडा घ्यायचा, बंबोले टेकडीवाले चिलिंबाना हे ताजा, दम लगाने आज बस. अवघड महाराज लोकांचं बरं का. लोक देवाला चॅलेंज करतात, लोक म्हणतात महाराज महादेवानं गांजा प्याला, कृष्णानं चोऱ्या केला, देवाची बरोबरी करू नका. आपला अधिकार नाही महाराज तो. मी सांगत असतो ऐका बरं का. अरे भगवान शंकरानं गांजा जरी पेलेला असला तरी भगवान शंकरानं या जगासाठी हलाहल नावाचं विष प्राशन केलेलं आहे महाराज. बरोबर आहे का. भगवान शंकरानं गांजा जरी पेलेला असलं तरी देवानं या जगासाठी हलाहल नावाचं विष प्राशन केलेलं आहे. मी सांगत असतो तू नुसतं एक टोपण उलाला घेऊन पाय, हा दुसऱ्या दिवशी गाणंच लावला का मुलाला मला देवाची कुठं बरोबरी करून झाली बरं का. मी सांगत असतो हा देवाची बरोबरी करू नका. त्याच्या पुढे मी सांगत असतो महाराज भगवान श्रीकृष्ण परमेश्वराला बायका किती होत्या? 16,108. बसलेली मंडळी हे फक्त ऐकायलाच गोड वाटतं महाराज. मी सांगत असतो देवाला बायका होत्या 16,108, आपल्याला एक भेटत नाही. पण इकडून तिकडून भेटले तिने पार नाकीनो आणलेले महाराज. आपल्यालाच माहिती काय दुःख नाही झालं त्याचं त्याला माहिती महाराज. हे सोपं नाही बरं का. उगा चांगले तोंड करून बसलेले अवघड आहे महाराज बरं का. मी सांगत असतो हे दुखणं लय कठीण आहे महाराज बरं का. मी सांगत असतो महाराज देवाची बरोबरी करू नका. कारण का 16,108 बायका असून सुद्धा भोग भोगोनी ब्रह्मचारी हे भगवंताचं नवल आहे महाराज. देवाची बरोबरी आपण करू शकत नाही. हे आपण केलेलं पाप आहे बरं का. काही दिवसापूर्वी या जाफराबाद भोकरदन तालुक्यामध्ये 5-25 डॉक्टर लोकांची संघटना होती. हजारो मुलींचे गर्भउदरामध्ये असताना त्यांची हत्या केली महाराज. केले कर्म झाले तेच भोगा आले. हे आपण केलेलं पाप ते आपल्याला भोगायला मिळतं. मी सांगत असतो माणूस मेल्याच्या नंतर कोणत्या योनीमध्ये जन्म मिळेल, कशा पद्धतीने कर्म भोगावं लागेल हे कोणी पाहिलं महाराज. जिवंत असताना सुद्धा कर्म भोगावं लागतं. कर्म खूप अवघड आहे महाराज बरं का. मी मनाचं बोलत नाही ऐका. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म पैसे फळ देतो ईश्वर. ज्ञानी असो की अज्ञान गती आहे एक जाण. मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी, आहे जग हे नशिबर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्तेवर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्तेवर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. सांगत असतो माणूस गेल्याच्या नंतर कोणत्या योनीमध्ये जन्म मिळेल. मी सांगत असतो कितीही श्रीमंती प्राप्त होऊ द्या, ज्ञानी असो की अज्ञान गती आहे एक जाण. मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो तो उपमुख्यमंत्री असो किंवा सामान्य माणूस असो. मी सांगत असतो बरं का. कितीही श्रीमंती प्राप्त झाली तर माणसाला मरण विकत घेता आला नाही ना बरं का. मी सांगत असतो आपल्या काही दिवसापूर्वी घडलेली घटना आपण पाहिलं महाराष्ट्र बरं का. आता तर मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. मी सांगत असतो श्रीमंतीच्या बाबतीत जर विचार केला तर माणूस राजा होता बरं का. राजाच होता ना महाराज. मी सांगत असतो एवढी श्रीमंती होती, एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या, पण एवढं सगळं असून सुद्धा आयुष्यामध्ये शेवटचे आंघोळ नशीब झाले नाही महाराज. आपल्या श्रीमंतीचं काय घेऊन बसले. मी सांगत असतो आपली श्रीमंती म्हणजे कुठंच काही नाही. आपली श्रीमंती म्हणजे जास्तीत जास्त एक शंभरी बायकून 2 चिपडे लेकर. त्याच्या पलीकडे आपला विस्तार नाही महाराज बरं का. हा त्याच्यातच आपण बेजारी महाराज. त्याच्या पलीकडे आपली श्रीमंती नाही, त्याच्या पलीकडे काहीच नाही. रावणाची एवढी श्रीमंती होती, कोटी घराचे ते काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. एवढी श्रीमंती असून सुद्धा महाराज वर्णन करतात सांगा ते कवडी गेले नाही.
आपलं काय घेऊन बसले. आणि मी सांगत असतो रावण एवढा पुण्यवान माणूस नव्हता महाराज. रावण जर भगवान शंकराची पूजा करायला बसला, आराधना करायला बसला, साधना करण्यासाठी बसला, भजन करण्यासाठी बसला, तर असं वर्णन आलेलं आहे. रावण जर त्या ठिकाणी महाराज भगवान भोलेनाथांचं भजन करायला लागला तर खडकाचं पाणी व्हायचं महाराज. हे रावणाच्या भजनामधलं सामर्थ्य होतं बरं का. रावण हा पुण्यवान होता, फक्त आपण त्याला महाराज त्या ठिकाणी त्याला आपण बदनाम केलं बरं का. मी मनाचं बोलत नाही. आपल्यापेक्षा कंस बरा होता, आपल्यापेक्षा रावण बरा होता. ते म्हणसा महाराज असं कसं बोलता. मी मनाचं बोलत नाही. ना कंसाने लेकरं मारले पण ते जन्माला आल्याच्या नंतर मारले. पटवून देतो मी तुम्हाला, बरोबर आहे का. कंसाने लेकरं मारले पण ते जन्माला आल्याच्या नंतर मारले. आता फुटाफुटावर कंशी मारा, है की नाही. जन्माला येण्याच्या अगोदर महाराज आपल्यापेक्षा मोठा कंस कोणता या दुनियेमध्ये. कल्पना करा ना. मी सांगत असतो रावण एवढा पुण्यवान माणूस नव्हता. रावण जर भजन करायला लागला तर खडकाचं पाणी व्हायचं. आपण जर भजन करायला लागलो तर बसले लोक उठून जाते महाराज घरी. हे आपल्या भजनातली ताकद आहे. मी सांगत असतो मला असं वाटतं माणसाला मरण विकत घेता आलं नाही महाराज. किती श्रीमंती प्राप्त होऊ द्या म्हणून मी सांगत असतो. आणि याच्यासारखा आनंद कशातच नाही बरं का ना. हाच खरा आनंद आहे. मी सांगत असतो हा जर मंडप सोडला ना माणसाच्या जीवनामध्ये सगळं व्यापच आहे महाराज, सगळं व्यापच आहे. आणि हा जो मंडप आहे या मंडपासारखा आनंद किंवा या क्षेत्रासारखा आनंद तुम्हाला जगात कुठंच मिळणार नाही बघा तुम्ही. आणि खरोखर त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांच्या मंदिरात गेल्याच्या नंतर एक आगळ्या वेगळ्या प्रकारची अनुभूती प्राप्त होती बरं का. कारण ज्या वेळेला आम्ही लहानपणी येत होतो छोटंसं असणारं मंदिर होतं, पण आता त्या ठिकाणी महाराज भोलेनाथाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी दैदिप्यमान असणारी ती पिंड बघितल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये एक आगळ्या वेगळ्या प्रकारचा भाव निर्माण होतो महाराज बरं का. बघत राहावं, पाहत राहावं, एवढं दैदिप्यमान असणार त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाचं स्वरूप आहे महाराज. मी सांगत असतो की माणसाच्या जीवनामध्ये या सुखापेक्षा या जगामध्ये कोणतंच मोठं सुख नाही बरं का. आपला विषय चालू होता आहे का. ती मुलगी त्या ठिकाणी उपवर झाली, लग्नाच्या वयाची झाली, थाटामाटामध्ये तिचा विवाह सोहळा झाला. दिवसभर पुढे जर चालायला गेलं तर संध्याकाळी खुट्यावर आली पाहिजे महाराज बरं का. ऐका सांगत असतो ती मुलगी त्या ठिकाणी लग्नाच्या वयाची झाली, थाटामाटामध्ये तिचा विवाह सोहळा संपन्न झाला. संतांचं जर नाही ऐकलं तर माणसाची काय फजिती होती त्याकरता सांगतोय महाराज. महाराज वर्णन करतात ती मुलगी त्या ठिकाणी महाराज विवाहित झाल्याच्या नंतर सासरी नांदत असताना येते जातीचे झाली तर त्या ठिकाणी महाराज सासरी नांदत असताना घरी 4-5 पाहुणे आली आणि सासरे बोलणे सहज आवाज दिला, सोनबाई 4-5 कप चहा ठेवा. आता 4-5 कप चहा ठेवा म्हटल्याच्या नंतर महाराज आईचं ऐकलं नव्हतं. महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका. आईचं ऐकलेलं नव्हतं पण हुशार होती, शिकलेली होती महाराज. जुना काळ होता. त्या अलमारीमध्ये पुस्तक ठेवलं होतं पाकशास्त्राचं. बाहेर काढलं, असं भिंतीवर उघडं ठेवलं, त्याच्यामध्ये पान पलटलं. पहिलाच मुद्दा होता चहा कसा तयार करावा. बरं का महिला मंडळ. त्याच्यामध्ये परत पहिला मुद्दा होता गॅस पेटवावा. आता चुली राहिले नाही महाराज, बरोबर आहे का. गॅस पेटवला, पातेलं ठेवलं. तिसऱ्या मुद्द्याला होतं जेवढा कप चहा करायचा तेवढं कप पाणी टाकावं, पाणी टाकलं. चौथ्या मुद्द्याला होती साखर टाकावी आणि 5व्या मुद्द्याला होती पत्ती टाकावी. पण तेवढ्याच काळात महिला मंडळ त्यांच्या तिच्या घरी नव्हती पत्ती. तिने विचार केला आपल्या घरी म्हणून काय झालं, आपण शेजाऱ्यांच्या घरी जाऊ आणि घेऊन येऊ. आणि ही परंपरा नाना आणखी पण खेड्यापाड्यात जिवंत आहे महाराज बरं का. बघा तुम्ही आमच्या माता भगिनी घरातलं पीठ संपू द्या, मीठ संपू द्या, तेल संपू द्या, साखर संपू द्या, पत्ती संपू द्या, शेजाऱ्यांच्या घरी जातात आणि घेऊन येतात महाराज. ही परंपरा खेड्यापाड्यात जिवंत आहे. फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं महाराज काय, जर आमच्या माता भगिनी शेजारणीच्या घरी जर पीठ आणायला गेल्या तर आणत्या वेळेस असं दाबून दुबून आणते महाराज, आहे की नाही. आणि तिला रिटर्न देते वेळेस असं झटकीत देते. पण ते सोपं नाही बरं का, ते सोपं नाही महाराज. त्याची परत वेळ करावं लागते. मी खोटं बोलणार नाही, ते हसले महाराज, मला माहिती आहे ना, खोटं बोलणारच नाही. पण मी सांगत असतो महाराज नाना जुना काळ चांगला होता बरं का. जुना काळ चांगला होता. किती चांगला होता मी सांगत असतो. जुना काळ एवढा चांगला होता. तुमचा काळ सांगतो मी सांगत असतो तुमचा लहानपणीचा काळ एवढा चांगला होता. जुना काळ एवढा चांगला होता. जुन्या काळामध्ये आपल्या घरातला विस्तू जरी संपला तरी लोक शेजाऱ्याच्या घरून जाऊन आणत होते महाराज, बरोबर आहे का बाबा. आपल्या घरातला विस्तू संपू द्या तरी लोक शेजाऱ्याच्या घरून जाऊन आणत होते. आता विस्तू आणत नाही महाराज, है की नाही. आता काळ बदलत चालला महाराज. महिला मंडळ त्या मुलीने विचार केला आपल्या घरातली पत्ती संपली म्हणून काय झालं, शेजारणीच्या घरी गेली. पण ती पत्ती घेऊन येईपर्यंत देवाने हळूच असणे एक वाऱ्याची झुळक सोडली. त्या वाऱ्याच्या झुळकीमध्ये त्या पुस्तकाची 4-5 पानं पलटली आणि तिथं आलं पिठलं कसं तयार करा. पत्ती घेऊन आली, पातेल्यामध्ये टाकली, चहा उकाळा तयार झाला. हिनं वरचं वाचायचं ना महाराज. माणसाचे 3 प्रकार आहे बरं का, शहाणा, अतिशहाणा आणि दीड शहाणा. असं अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. मी सांगत असतो माणसाने जास्त हुशारकी दाखवणे महाराज बरं का. कधी त्या ठिकाणी महाराज काम चक्रामध्ये येतात, जास्त हुशारकी दाखवणे माणसानं. सांगत असतो महाराज त्या मुलीने वरचं वाचायचं, महिला मंडळ वरचं वाचलं नाही तिने डायरेक्ट 6वा मुद्दा वाचला. 6व्या मुद्द्याला एक परात घ्यावी, तामण घ्यावं, त्याच्यात बेसन पीठ काढावं आणि ते पात्याला सोडून द्यावं. आता महिला मंडळ कल्पना करा तिच्या हातातून पदार्थ कोणता तयार झाले असेल. तो पदार्थ कोणी शास्त्रात नाही, कोण्या पाकशास्त्रात नाही, कोण्या वाङ्मयात नाही, असा पदार्थ तिच्या हातून तयार झाला. ऐका ही फजिती झाली कशामुळे, महाराज वर्णन करतात संतांचं न ऐकल्यामुळे. विठ्ठल सर्व मार्ग सुगम
हरिपाठ सर्वात सोपा असणारा सरळ असणारा मार्ग हरिपाठ करा. हरीकडे पाठ नका करू. महाराज वर्णन करतात हरीचं चिंतन करा, हरीचं भजन करा, हरीचं नामस्मरण करा. आणि हरीचं भजन करत असताना भगवंताचं चिंतन करत असताना हा देह त्या ठिकाणी त्या भगवंताच्या द्वारामध्ये समर्पित करा. जर हा देह तुम्ही भगवंताच्या द्वारामध्ये समर्पित केला, रात्रंदिवस भजन करत असताना हा देह त्या भगवंताच्या चरणावर समर्पित केला, तर त्याचा फायदा काय होईल महाराज त्याचंच वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये करतात. देवाची द्वारी उभा चरण भारी, 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 देवी मुक्तीचारी दाधिया, देवी मुक्तीचारी दाधिया, हरी मुखे मरना, हरी मुखे मरना, हरी मुखे मरना, हरी मुखे मरना, देवी मुक्तीचारी दाधिया, देवी मुक्तीचारी दाधिया, हरी मुखे मरना, हरी मुखे मरना, हरी मुखे मरना, अरे वाजवा सर्वांनी. देवाची द्वारी उभा क्षणभर, तेने मुक्तीचारी साधिये, महाराज वर्णन करतात भगवंताच्या द्वारामध्ये क्षणभर म्हणजे पूर्ण आयुष्य देवाच्या चरणावर समर्पित करा. रात्रंदिवस देवाचं भजन करा. म्हणजे सांगत असतो महाराज माणसाच्या अंतःकरणामध्ये निष्ठा असावी बरं का, निष्ठा असावी. आताच्या काळात निष्ठा नाही महाराज, आताच्या काळात निष्ठा निष्ठी बरं का, आताच्या काळात निष्ठा नाही महाराज. आताची निष्ठा म्हणजे शब्दात न बोलल्यासारखी महाराज. मी सांगत असतो निष्ठा हा शब्द जर तुमच्या आमच्या मुखातून बाहेर पडला, ऐका बरं का, निष्ठा हा शब्द जर तुमच्या आमच्या मुखातून बाहेर पडला तर आपल्या डोळ्यासमोर फक्त एकच नाव उभं राहतं, ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. एकच नाव आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. मी सांगत असतो काय निष्ठा होती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची, ऐका. अरे जे पाय कधी कोणासमोर झुकले नाही, सहन झालं नाही, औरंगजेबाला पाय कलम केले. जे हात कधी कोणासमोर टेकले नाही, सहन झालं नाही, हात सुद्धा कलम केले. जी गर्दन जी मान छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून, महासाहेब जिजाऊंना सोडून कधीच कोणासमोर झुकले नाही. शेवटचा फतवा काढला, गर्दन सुद्धा कलम केली, पण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ज्यांनी धर्म सोडला नाही त्यांना म्हणावं एक निष्ठ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. म्हणून मी सांगत असतो ऐका, निष्ठा बघावी ती आमच्या छत्रपती संभाजी महाराजांची काय निष्ठा होती. औरंगजेब त्या ठिकाणी स्वतःची मुलगी देण्याकरता तयार होता, स्वतःचं धन देण्याकरता तयार होता, स्वतःचं राज्य देण्याकरता तयार होता. इच्छा फक्त एकच होती, इस्लाम धर्म स्वीकारावा. मी सांगत असतो महाराज निष्ठा जर बघायची असेल ना, मी मनाचं बोलत नाही, ऐका बरं का. निष्ठा जर बघायची असेल, मी थोडा धर्माबद्दल बोलणारा माणूस आहे, ऐका बरं का. निष्ठा जर बघायची असेल, मी सांगत असतो कधीतरी छत्रपती संभाजीनगरला जा. काय बोलतो मी लक्षात घ्या बरं का. जर धर्माप्रती कट्टरता, धर्माप्रती एक निष्ठता बघायची असेल, कधीतरी छत्रपती संभाजीनगरला जा. आणि छत्रपती संभाजीनगरला गेल्याच्या नंतर तिथे एखाद्या मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला छत्रपती संभाजीनगर म्हणा, तो म्हणणारच नाही महाराज. काय बोलतो मी लक्षात घ्या बरं का. हे मी अनुभवाचं सांगतो महाराज. एका नाही 100 मुसलमानांना तुम्ही छत्रपती संभाजीनगर म्हणा, तो म्हणणार नाही नाना, तो औरंगाबादच म्हणणार. जस काय औरंगजेब त्याचा बाप आहे की नाही. ते सांगत असतो अरे सत्य करता संपत्ती करता ज्याने आपल्या भावाला मारलं, बापाला मारलं, माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा प्राण घेतला, अशा औरंगजेबांना तुम्ही कुठं आदर्श मानता. अहो शोकांतिक आहे महाराज बरं का आपल्या महाराष्ट्राची. औरंगजेबाला आदर्श मानणारे माणसं सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये जगतात महाराज. हे दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं. अवघड आहे. लोकांना राग येतो महाराज. काही दिवसापूर्वी त्या शिवली सर्कलला कीर्तन केलं. काही लोकांना सांगितलं महाराज छत्रपती शिवाजी महाराज सांगा, पण औरंगजेब सांगू नका, अफजल खान सांगू नका. आता अफजल खान फाडल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज कसे सांगता येईल महाराज.
आहे की नाही. आणि अफजल खान का त्याचा चुलता आहे का मामा आहे, अवघड आहे महाराज लोकांचं. आणि मी सांगत असतो अरे छत्रपती शिवाजी महाराज असेल, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असेल, ज्या वेळेला सुभेदाराची सून त्या ठिकाणी राजांच्या दरबारामध्ये आणून हजर केल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी चिंता करू लागले, काळजी करू लागले. पण मी सांगत असतो की त्या ठिकाणी शत्रूला सुद्धा गॅरंटी होती, खात्री होती महाराज, त्याला सुद्धा गॅरंटी होती की तो दरबार त्या ठिकाणी कोणी यवनाचा दरबार नाही, तो दरबार छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्याला माहित होतं आपल्या सुनेच्या त्या ठिकाणी केसाला सुद्धा धक्का लागणार नाही महाराज. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन होतं. मी सांगत असतो महाराज एकनिष्ठता धर्माप्रती कट्टरता असावी महाराज. आताचा काळ खूप अवघड आहे, मी मनाचं बोलत नाही. धर्माप्रती एकनिष्ठता कट्टरता बघायची असेल, आपल्या हिंदू धर्माची जोपासना कशा पद्धतीने जपली जाते याचं जर जिवंत उदाहरण आम्हाला डोळ्याने अनुभवायचं असेल, मी सांगत असतो कधीतरी नांदेडच्या गुरुद्वारमध्ये जा, डोक्यावर टोपी असल्याशिवाय, डोक्यावर रुमाला असल्याशिवाय आतमध्ये प्रवेश करू देत नाही महाराज. मी मनाचं बोलत नाही बरं का, तुम्ही अनुभव घेऊन पहा महाराज. एखाद्या मस्जिदमध्ये जाऊन दाखवा, त्यांच्या नियमात बसल्याशिवाय जाऊ देणार नाही महाराज. अवघड आहे. अहो मुस्लिम समाजाचं 4-5 वर्षाचं लेकरू असू दे, त्याला सांगायची गरज नाही. सकाळी 5ला उठायचं, हातामध्ये कुराण घ्यायचं, मस्जिदमध्ये जायचे, नमाज पडायची, त्याला सांगायची गरज नाही महाराज. आपले 25-25 वर्षाचे टोनगी त्यांना हरिपाठाचा अभंग माहित नाही. अवघड बरं काही. मी सांगत असतो आपल्या धर्माचं ज्ञान आपल्या लेकरांच्या अंतःकरणापर्यंत गेलं पाहिजे. येणारा काळ खूप बिकट आहे महाराज, खूप अवघड परिस्थिती. मुस्लिम धर्माकडून काही गोष्टी घेण्यासारख्या त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांची जर मुलगी आपण आपल्या डोळ्याने बघितली, बस स्टँडवर बघा, एखाद्या गल्लीमध्ये बघा, एखाद्या गावात बघा, मी सांगत असतो डोक्याच्या केसापासून नखापर्यंत तीळभर सुद्धा अंग प्रदर्शन नसतं महाराज. हे घेण्यासारखं आहे त्यांचं. अवघड आहे. लव जिहाद सारखे प्रकरण आपल्या कानावर पडतात, त्याचं कारणच आहे महाराज. अवघड परिस्थिती. येणारा काळ खूप बिकट आहे. काही दिवसापूर्वी घडलेली घटना, सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एका हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिचे तुकडे केले महाराज. संभाजीनगरमध्ये सुद्धा ती घटना घडली होती महाराज. अवघड परिस्थिती. येणारा काळ खूप बिकट आहे. मी सांगत असतो आपल्या लेकरांना आपल्या धर्माचं ज्ञान द्या, आपल्या धर्माची शिकवण द्या. मी सांगत असतो अरे आपल्या धर्मासारखा पवित्र धर्म या जगाच्या पाठीवर कोणताच नाही महाराज. किती पवित्र आहे तुमचा आमचा धर्म, ऐका बरं का. तुमचा आमचा धर्म एवढा पवित्र आहे, एवढा पवित्र आहे. आमच्या धर्मामध्ये भावकीतली जरी मुलगी असली तरी तिला आम्ही बहिणीचा दर्जा देतो महाराज. बरोबर ना माझं बोलणं कळतं. आपल्या धर्मातले आपल्या धर्मामध्ये भावकीतली मुलगी असू द्या, आपण तिला बहिणीचा दर्जा देतो. काही धर्मात फक्त दूध पारखं लागतं महाराज. मी सांगत असतो ज्याला गाय कळत नाही आणि ज्याला माय कळत नाही तो हिंदूचा होऊ शकत नाही. हे डोक्यातून काढून टाका. या अंतःकरणापासून बोलतो महाराज मी बरं का. नको असलेल्या लोकांना डोक्यावर घेत बसू नका महाराज. जे माणसं कधीच कोणाचे झाले नाही. आणि आज पण अवघड आहे महाराज. त्या मुंबईमध्ये ती त्या ठिकाणी ती एक मुस्लिम समाजाची मुलगी आली तर ते काय बोलती बघा ना. आणि मी सांगत असतो संभाजीनगरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही दिवसापूर्वी महाराज तो एक नेता आहे महाराज मुस्लिम समाजाचा, त्याने तो सुद्धा वक्तव्य बोलून गेला. त्याने सुद्धा सांगितलं की मी त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी पूर्ण हिंदुस्थान त्या ठिकाणी हिरवा करू, असं त्यानं बोललं बरं का महाराज. मी नाव नाही घेत बसत त्याचं, आणि अंतःकरणापासून दुर्दैव वाटतं महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावून झालेली भूमी, आणि या भूमीमध्ये त्या ठिकाणी अशा लोकांना आपण डोक्यावर घेतो महाराज. अवघड परिस्थिती. मी सांगत असतो आपल्या धर्माचं ज्ञान आपल्या लेकरांच्या अंतःकरणापर्यंत गेलं पाहिजे, आपला धर्म कळला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपल्या या सप्ताहामध्ये अगदी मला असं वाटतं सर्व त्या ठिकाणी हिंदू धर्मप्रेमी माणसे महाराज बरं का, धर्मासाठी कट्टर त्या ठिकाणी जगणारी माणसे, बजरंग दल असेल, अगदी मला असं वाटतं राम भक्त असतील, हे धर्मासाठी जगणारी माणसे. मी मनाचं बोलत नाही नाना. नांदेड जिल्ह्यामध्ये किमान 150 ते 200 त्या ठिकाणी अगदी मला असं वाटतं नवयुवक तरुणांना मी माझ्या हाताने माळी घातलेली आहे बरं का, आणि ते आता बजरंग दलामध्ये कार्य करतात. याचा अभिमान स्वाभिमान आहे. आतापर्यंत त्यांनी किमान 50 ते 60 त्या ठिकाणी मला असं वाटतं की गो हत्या म्हणजे कत्लीसाठी जाणाऱ्या गायींचं त्या ठिकाणी रक्षण केलेलं आहे महाराज. आपल्याकरता अभिमानाचा स्वाभिमानाचा क्षण आहे महाराज बरं का. आणि मी अंतःकरणापासून सांगत असतो आपण ह्या गोष्टीचं पालन केलंच पाहिजे. येणाऱ्या काळात त्या ठिकाणी आपला धर्म सुद्धा महाराज जपला पाहिजे. आपण जर धर्माला जपण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा धर्म जपल्याशिवाय राहणार नाही. मी अंतःकरणापासून बोलत असतो आहे का. निष्ठा जर सांगायची झाली तर मी सांगत असतो निष्ठा भागवती आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची. राजांचं नाव आपण एवढ्या अभिमानाने स्वाभिमानाने का घेतो त्याचं एकच कारण. मी सांगत असतो माझा छत्रपती शिवबा आयुष्यभर शत्रूशी लढला होता. या हिंदवी स्वराज्यासाठी माझा छत्रपती शिवबा आयुष्यभर शत्रूशी लढला होता. प्रतापगडाच्या पैठ्याला अफजल खान फाडला होता. पुण्यात शाहिस्ते खानाला त्याने पोरता कोंडला होता नव्हे रे. आग्र्याला जाऊन ऐकाय का आग्र्याला जाऊन मला असं वाटतं मिर्झाला तो त्या ठिकाणी चातुर्याने लढला होता. महाराज वर्णन करतात औरंगजेबाला तो भिडला होता. कारण या महाराष्ट्राच्या मातीत युग पुरुष माझा छत्रपती शिवबा घडला होता. म्हणून तर म्हणावं लागतं मातीच्या कानावर, इतिहासाच्या पानावर, विश्वासाच्या प्रमाणावर आणि इथं बसलेल्या प्रत्येक हिंदूच्या अंतःकरणावर राज्य करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. राजांचं नाव आपण एवढं अभिमानाने स्वाभिमानाने काय घेतो
त्याचं कारण आहे महाराज. काय कारण आहे? मी सांगत असतो की बायकोच्या स्वप्नातील ताजमहल बांधणारे तुम्हाला हजारो शहाजा मिळतील. ऐका बरं का, बायकोच्या स्वप्नातील ताजमहल बांधणारे तुम्हाला हजारो शहाजा मिळतील, पण आईच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला. त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. सांगत असतो महाराज. कधीतर तडकाने महाराज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. अवघड परिस्थिती, येणारा काळ खूप बिकट आहे. अंतःकरणापासून सांगत असतो, निष्ठा बघावी ते आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची, निष्ठा बघावी धर्माप्रती ते आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची, निष्ठा आहे ती आमच्या मावळ्यांची. एक एक मावळा या धर्मासाठी, स्वराज्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा तो मावळा होता. निष्ठा बघावी ती आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची. काय निष्ठा होती ऐका. आणि एकदा का म्यानातून बाहेर पडली, शत्रूचा ठाव घेतल्याशिवाय परत त्या ठिकाणी माघारी येत नव्हती. आणि म्हणून तर म्हणावं लागतं, पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली ना ती कधीच माघारी. तत्त दौलती समोर केली ना लाचारी, कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, मराठ मोड्याचा वेश तिने पांघरला. धर्मरक्षणाचे सदा सहज भवानी झाली, जुलम करत्याच्या रक्ताने ती नाली. सर्वांनी एक साथ टाळी वाजवायचे. सर्वांनी महाराष्ट्रावर प्रेम अपार, महाराष्ट्रावर प्रेम अपार, टाळी वाजवायची. महाराष्ट्रावर प्रेम अपार, महाराष्ट्रावर प्रेम अपार. स्वातंत्र्याचे द्वार, स्वातंत्र्याचे द्वार, स्वातंत्र्याचे द्वार, स्वातंत्र्याचे द्वार. शाहिद खान म्हणाला दिल्ली दरबारी, अरे हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. पुण्यात शाहिस्त्या वस्तीला मग आला, शिवाजी आज मावयास लागे शत्रूला. शाहिस्त्याच्या घरात शुभरात्रीच शिरले, बघून मर्द शिवा खान मनी घाबरले. केला शिवबाने गनिमी ताऱ्याने हल्ला, शाहिस्त्या बोलत से या तोबा या अल्लाह. केला शाहिस्त्यावर वार, केला शाहिस्त्यावर वार, शाहिस्त्यावर वार, शाहिस्त्यावर वार. कधी मोठेच्या, कधी मोठेच्या, कधी मोठेच्या, कधी मोठेच्या. एवढी निष्ठा आपल्या जीवनामध्ये असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची होती महाराज. बरं का, हे सांगत असतो, छत्रपती शिवाजी महाराज कोणी सामान्य व्यक्ती नव्हते. आई जगदंबेने दिलेला तो प्रसाद होता. भगवान भोलेनाथाचा तो अवतार होता, शंकराचा अवतार होता. माता शिवाईने दिलेला तो प्रसाद होता, म्हणून नाव सुद्धा शिवाजी ठेवण्यात आलं. बरं का, साधारण व्यक्ती नव्हती महाराज. तो काळाचा काळ होता, जिजाऊचा बाळ होता. म्हणून तर म्हणत आहे का, जिजाऊचा बाळ काळाचा काळ, शिवनेरीवर जन्मला, शिवनेरीवर जन्मला. शिवबना राजना
बांधले तोरण तोरण्याला बांधले तोरण छत्रपती शिवाजी महाराज कोणी सामान्य व्यक्ती नव्हते महाराज बरं का. जिजाऊचा बाळ होता, काळाचा काळ होता, माई भावानीने जगदंबीने दिलेला तो प्रसाद होता म्हणून नाव शिवाजी ठेवण्यात आलं. मी सांगत असतो राजांचे उपकार आहे महाराज बरं का. वर्णन करावं तेवढं कमी. मी सांगत असतो निष्ठा असावी अंतकरणामध्ये, धर्माप्रती, देवाप्रती, भगवंताप्रती अंतकरणापासून निष्ठा असावी महाराज बरं का. निष्ठेबद्दल वर्णन करावं तेवढं कमी. सांगत असतो महाराज मला असं वाटतं आपल्या लोकांना हिंदू धर्म कळतो, आपला धर्म कळतो, पण लोक धर्माचं आचरण करत नाही महाराज, धर्माचं पालन करत नाही बरं का. आणि आपण हिंदू महाराज सांगत असतो मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला दिवसभरातून 3 वेळा नमाज पडतो, त्याला लाज वाटत नाही त्याच्या धर्माचं पालन करायची महाराज. बघा तुम्ही दुपारची वेळ असू द्या, एखाद्या बसमध्ये बसलेला एखादा मुस्लिम समाजाचा व्यक्ती असू द्या, जर नमाज पडायची वेळ झाली तर आहे त्या जागेवर असून टाकून तो नमाज पडतो महाराज. त्याला लाज वाटत नाही धर्माचं अनुकरण करण्याची. आपल्याला कपड्याला गंध लावायची लाज वाटते. काही जण म्हणतात महाराज आमचं शिक्षण भरपूर झालेलं आहे, आम्ही कपड्याला गंध का लावा. मी सांगत असतो एखाद्या जर लाज वाटत असेल ना कपड्याला गंध लावायची, त्यांनी जास्त लोड घेऊ नका, मस्त गोल टोपी घाला महाराज, काय लोड आहे मी सांगत असतो. जास्त टेन्शन घेऊ नका महाराज बरं का. अंतकरणापासून बोलत असतो आपण आपल्या धर्माचं पालन केलंच पाहिजे. माझ्या बोलण्याचा राग वाटू देऊ नका, अंतकरणापासून बोलतो. आपल्या धर्माची परंपरा आपल्या जोपासना त्या ठिकाणी केलीच पाहिजे महाराज. हिंदू धर्मात खऱ्या अर्थाने मला असं वाटतं आज त्या ठिकाणी आपल्या लेकरांना आपल्या धर्माचं शिक्षण, आपल्या धर्माची त्या ठिकाणी महाराज परंपरा ही त्यांच्या अंतकरणापर्यंत गेली पाहिजे. काळाची गरज आहे. अंतकरणापासून मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो, वर्णन करावं तेवढं कमी, पण जास्त विस्तार करत बसत नाही का. हे सांगत असतो महाराज निष्ठा असावी. निष्ठा होती मैत्रीबद्दल महाराज. किती निष्ठा होती मैत्रीबद्दल मी सांगत असतो. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश बरं का. आणि मला असं वाटतं जर त्या ठिकाणी इतिहासाच्या यादीमध्ये गणोजी आणि कान्होजी नावाचे जर गद्दार जन्माला आले नसते तर या महाराष्ट्राचा इतिहास काहीतरी आगळा वेगळा असता महाराज बरं का. काहीतरी आगळा वेगळा असता. जर छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणखी 10 वर्ष जागायला पाहिजे होते महाराज. मी सांगत असतो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणखी 10 वर्ष जागायला पाहिजे होते. जर राजे त्या ठिकाणी 10 वर्ष जगले असते तर नाना गुगल हे मुघलवर सर्च करावं लागले असते बरं का. हे सांगत असतो मुघल हे गुगलवर सर्च करावं लागले असते. अवघड महाराज बरं का. हे त्या ठिकाणी मला असं वाटतं छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या धर्माप्रती त्या ठिकाणी महाराज त्यांचे उपकार आहे, त्यांचं बलिदान त्या ठिकाणी समर्पित आहे. अंतकरणापासून वर्णन करावं तेवढं कमी. कवी कलशांना माहित होतं जर आपण राजांना साथ दिली तर शेवटचा श्वास त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आपल्याला नवे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसोबत घ्यावा लागेल. पण अंतकरणामध्ये मैत्रीबद्दल निष्ठा होती. किती निष्ठा होती मी सांगत असतो. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ज्यांनी साथ सोडली नाही, शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी त्या ठिकाणी महाराज साथ सोडली नाही, याला म्हणतात मैत्रीबद्दल एकनिष्ठता बरं का. हे सांगत असतो मैत्रीबद्दल एकनिष्ठता असावी. ते आमच्या भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि सुदामासारखे महाराज. माहित होतं भगवंताच्या वाट्याला दारिद्र्य, भगवंताच्या वाट्याचं दारिद्र्य त्या ठिकाणी आपल्या वाट्याला घेतलं. हे मैत्रीबद्दल प्रेम आहे महाराज. मी एकतरी मित्र जीवनामध्ये असा असावा की त्याने आपल्या हाताला धरावं आणि मंदिरामध्ये घेऊन जावं. त्या ठिकाणी महाराज 90 पाजणारे मित्र भरपूर आहे माणसाच्या जीवनामध्ये बरं का. अर्धी पाजल्याच्या नंतर रोज सोबत फिरणारे भरपूर आहे. असे मित्र काही कामाचे नाही. हे सांगत असतो एक मित्र चांगला असावा, कवी कलशांसारखा मित्र असावा, सुदामासारखा मित्र असावा, अर्जुनासारखा मित्र असावा. त्या ठिकाणी वसुदेव आणि कंसाची मैत्री होती महाराज बरं का. एक राक्षस योनीतला होता आणि एक भगवत भक्त होता, पण अंतकरणापासून विश्वास होता. हे सांगत असतो कवी कलश आणि राजांबद्दल त्या ठिकाणी बोलण्याचा जर प्रयत्न केला तर एक गीत सुंदर असणारं गीत आहे, ऐका बरं का. गोड असणारं वर्णन आलेलं आहे. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. आत्महत्याच करणार नाही
नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा जाळताना मला देह ठेवायचा जाळताना मला देह ठेवायचा मित्र असला जवळ मंदिरासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणून मी सांगत असतो मला अंतःकरणापासून प्रेम करणारा एखादा मित्र असावा माणसाच्या जीवनात बरं का चांगला असावा सन्मार्गाला चांगल्या मार्गाला घेऊन जाणारा मित्र असावा अंतःकरणापासून सांगत असतो अगदी मला असं वाटतं माणसाच्या अंतःकरणामध्ये धर्माप्रती देशाप्रती देवाप्रती त्या ठिकाणी निष्ठा असली पाहिजे भाव असला पाहिजे प्रेम असला पाहिजे महाराज वर्णन करतात अगोदरच मी अभंगाचा सरळ सरळ भाव तुमच्या समोर प्रतिपादित केला होता अभंगावर जर चिंतन करण्याचा प्रयत्न केला तर 2 तास कमी पडतील एवढं चिंतन आहे अभंगाचं बरं का अगदी खूप मोठा विस्तार आहे महाराज पूर्ण हरिपाठाचं चिंतन या अभंगावर आहे पण थोडं धर्माबद्दल थोडं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल का बोलण्याचा प्रयत्न केला मी थोडा धर्माबद्दल बोलणारा माणूस बरं का धर्मप्रेमी माणूस महाराज पण थोडा त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये तळमळे पण बोलण्याचा प्रयत्न केला आणि सर्व त्या ठिकाणी मला असं वाटतं धर्माप्रती कट्टर असणारे सर्व त्या ठिकाणी माझ्यासमोर मावळे बसलेले पण धर्माप्रती बोलण्याचा प्रयत्न केला अभंगाचा भाव महाराज वर्णन करता देवाची द्वारी उभाक्षण भरी तेने मुक्तेचारी साधी पहिला प्रश्न होता हरिपाठ का सर्व मार्ग सुगम हरिपाठ दुसरा प्रश्न होता हरिपाठामध्ये आहे तरी काय सारासार विचार हरिपाठ ज्याच्यामध्ये साराचाही विचार आलेला आहे आणि आचाराचाही विचार आलेला आहे हरिपाठ केल्याच्या नंतर आमच्या जीवनात होणारा फायदा काय तर कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी हरिपाठ जर केला नित्य सत्यमित हरिपाठ जसे महाराज वर्णन करतात नित्यनेमाने हरिपाठ केला तर काळाची हिंमत नाही तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघायची आणि हरिपाठामुळे संतांच्या जीवनात झालेला फायदा काय तर समाज संजीवन हरिपाठ अगदी मला असं वाटतं हरिपाठावर त्या ठिकाणी चिंतन करावं तेवढं कमी हे सगळं महाराजांकडूनच माझ्याकडे आलेलं आहे बरं का तर चिंतन करण्याचा प्रयत्न केला तर 2 ते 2.5 तास कमी पडतील महाराज एवढं अभंगावर चिंतन आहे म्हणजे जास्त विस्तार करत बसत नाही हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी असोने संसारी जिव्हा किंवा जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक कुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुनश्च एकदा सर्व मंडळींना द्यावे तेवढं धन्यवाद कमी आदरणीय आमच्या नानांच्या माध्यमातून सुंदर असणारा हा योग त्या ठिकाणी जुळून आलेला आहे सुंदर भव्य दिव्य स्वरूपाचा असणारा देखण्या स्वरूपाचा असणारा भगवान भोलेनाथांच्या दरबारामध्ये निळकंठेश्वर भगवान अगदी मला असं वाटतं शंकराच्या दरबारामध्ये चालत असलेला आपला हा सुंदर असणारा नामयज्ञ सोहळा अखंड हरिनाम सप्ताह बहुसंख्येने आमच्या माता भगिनी आज कीर्तनासाठी उपस्थित आहे आमचे सर्व पुरुष मंडळी आमच्या त्या ठिकाणी महेशचे त्या ठिकाणी वडील सुद्धा बसलेले बरं का आता शिक लक्षात आलं मला ते माझ्या तोंडावर चमकायला लागलं माझ्या डोळ्यात थोडा नंबर आहे महाराज बरं का 3 पॉईंटचा सांगत असतो आता कुरकुर चष्मा लागलेला आहे महाराज आता बघा ते महेशच्या डोळ्याला लागलेला कशामुळे अभ्यास कुरकुर लागलेला महाराज बरं का मी सांगत असतो आहे की नाही आता थोडं मोबाईल मुळे लागलं दुसरं काय कारण महाराज आहे की नाही आता हुकून येतं बरं का तसं काही माझ्या डोक्यात मस्त आणायचं तर ते हुकून येतं महाराज बरं का तिथं आणि अवघड आहे आणि महाराज खरोखर कठीण आहे बरं का मी सांगत असतो माणसाची अवस्था ही बदलत जाते महाराज वर्णन करतात खूप गोड असणारा अभंग आहे तो अभंग शब्द उच्चारण करत असताना तुमच्या अर्थ लक्षात येतो बरं का किती गोड अभंग आहे पहा महाराज वर्णन करतात 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी चढता मदन मग तो कैसा सावधान सावधान वाचे वदा नारायण 10 वर्ष बालपणात गेले 20 वर्ष तारुण्याच्या अवस्थेत आल्याच्या नंतर माणूस ताकद असते अंगामध्ये शक्ती असते तारुण्याच्या अवस्थेत कोणाचा मान सन्मान करत नाही चांगलं काय वाईट काय हे माणसाला कळत नाही सदा मुसमुशी धुळी जायचा महाराज वर्णन करतात तारुण्याच्या अवस्थेत कोणाला मान देत नाही अवस्था बदलत जाते 30 वर्षे होती तारा पुत्र लागे प्रीती मायेशी पडे भ्रांती मग कैसी ईश्वर प्राप्ती सावधान वाचे वदा नारायण 30 वर्ष होते त्या ठिकाणी महाराज वर्णन करतात
मायेशी पडे भ्रांती. 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये लग्न होतं, संसारामध्ये गुंतून जातो महाराज. देव कळत नाही, धर्म कळत नाही. महाराज वर्णन करतात हळूहळू त्या ठिकाणी आयुष्य त्याच्या करता थांबत नाही, वाढत जातं. 40 वर्षे झाली, डोळा 40 आली, कोणी न दिशे जवळी त्याशी म्हातारा म्हणती. महाराज वर्णन करतात 40 वर्षाचा झाला आणि त्या ठिकाणी महाराज डोळ्यांनी सुद्धा साथ सोडली बरं का. आता 40 वर्ष काय करायचे महाराज, 10, 12, 15 वर्षाच्या मुलाच्या लेकराला सुद्धा त्यांच्या मी सांगत असतो, लहान लेकराच्या डोळ्याला सुद्धा त्या ठिकाणी महाराज चष्मे बरं का. खूप अवघड परिस्थिती. पहिल्यांदा लेकरू रडायला लागलं, महिला मंडळ पहिल्यांदा नाना 5 मिनिटं घेतो बरं का. पहिल्यांदा लेकरू रडायला लागलं तर मी सांगत असतो, आई त्या ठिकाणी लेकराला शांत करण्याकरता महाराज काहीतरी खेळणं द्यायची. आता जर लेकरू रडायला लागलं तर इकडून फक्त मोबाईल दाखवायचा महाराज. मोबाईल दाखवला ते शांत होतं महाराज. आणि अवघड काम बरं का या मोबाईलचं. फार या लोक मोबाईलला बिघडे महाराज लोक बरं का. अवघड काम झालेले. मोबाईलचे सुद्धा पेशंट महाराज दवाखान्यामध्ये येडे झाले महाराज लोक मोबाईलना. अवघड परिस्थिती महाराज. मोबाईल जर नसला तर लोकांना जेवण होत नाही महाराज. बरोबर आहे का शरद महाराज? मोबाईल जर नसला तर लोकांना जेवण होत नाही. नाना जेवाचं द्या सोडून. जास्त विस्तार करीत नाही मा. आणि खरं आहे ना, जर खोटा असतं तुम्हाला हसू आलं नसतं महाराज, आहे की नाही महेश? कठीण परिस्थिती बरं का. मी सांगत असतो महाराज अवघड परिस्थिती बरं का. चैतन शांत माणूस बरं का, ऐका मी सांगत असतो मोबाईलची कठीण परिस्थिती महाराज अवघड आहे. त्याच्या पुढे महाराजांनी आयुष्याची त्या ठिकाणी महाराज सांगितलेली ऐका. 50 वर्षे होती हालती दातांच्या पंक्ती, श्याम केश शुभ्र होती त्याशी म्हातारा म्हणती. 50 वर्ष झाले, दाताने सुद्धा साथ सोडली. महाराज वर्णन करतात खोबऱ्याची वाटी झाली ऐशे मुख. मला असं वाटतं बघा तुम्ही ज्या माणसाच्या तोंडात दाताने त्या माणसाचं तोंड पाहिलं पाहिजे महाराज. एकदम सुंदर दिसतो बरं का. मी सांगत असतो 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये दाताने सुद्धा साथ सोडली. पण मी सांगत असतो जोपर्यंत माणसाचं आयुष्य चांगलंय, जसं देवाला सुकलेलं फुल चालत नाही तसं देवाला म्हातारपणातला परमार्थ आवडत नाही, कारुण्यातला परमार्थ आवडतो महाराज. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. महाराज वर्णन करता श्याम केश शुभ्र होती, काळे केस त्या ठिकाणी पांढरे व्हायला लागते. आता 50 वर्ष काय करायचे, माझं पूर्ण डोकं पांढरे महाराज बरं का. ते सांगत असतो 50 वर्ष काय करायचे, 15-20 वर्षाच्या मुलाचे सुद्धा डोक्याचे केस पांढरे. पण लोक आता डुप्लिकेट निघाली महाराज, ठीक आहे. ते पांढरं झालं की लगेच त्याला काळ करून घेते महाराज. पण काळ करा नका, पण काळ करण्याची मर्यादा असतील महाराज. काळे कोणी करावं केस जास्तीत जास्त 30, 35, 40, जास्तीत जास्त 50 ते 55 महाराज. 60-65 वर्षाच्या माणसाच्या डोक्याला कुठे डाय उपती का महाराज? आज डाय केली की तिसऱ्या दिवशी खालचे केस रामराम करते महाराज. मी सांगत असतो ते जास्त दिवस टिकत नाही महाराज, ते फसवा महाराज वर्णन करतात. 60ची बुद्धी नाठी, वस वस लागे पाठी, हाती घेऊन या काठी त्याशी हसता ती करटी. 60 वर्ष झाले महाराज वर्णन करतात. संसाराने सुद्धा आपला तिरस्कार केला. मुलगा त्या ठिकाणी ज्या मुलासाठी ज्या परिवारासाठी आपण रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली, तोच परिवार आपल्या विरोधात घेतला, आपल्याला मारण्यासाठी धावून आला. त्याच्या पुढेही महाराजांनी वर्णन केलेलं आहे. 17 होय रचना, हलवेना चालवेना, उठवेना बैसवेना, मग तो दिसे दैनवाना. 70 वर्षाचं आयुष्य झालं, उठता येत नाही, बसता येत नाही, हालता येत नाही, चालता येत नाही. महाराज वर्णन करतात आयुष्याचं त्या ठिकाणी गणित वाढत घेतलं. 4 विसा मिळवणी ऐशी, मग तो झाला अपैशी, जळाविना जैशी माशी, तैशे झाले प्राण्याशी. महाराज वर्णन करताना 80 वर्षाचा झाला, खाट्यावर पडलेला आहे, देवाला मरण मागतो. पण एवढं सहजासहजी मरण कसं येईल? जिंदगीत किती कुठाने केलेलं महाराज, एवढं सोपं मरण येणार नाही. महाराज वर्णन करतात एवढं सहजासहजी मरण येणार नाही. वयाची त्या ठिकाणी मर्यादा वाढत गेली. आता घरातले सुद्धा वाट बघायला लागले. कशाची? वर्ष होता 90, बोलवेना एकही शब्द, दारापुत्र म्हणती देवा सोडियाचा संबंध. लेकर सुद्धा बघायला लागले कधी जाता काय माहित. बाईल म्हणे खर मरता तरी बरे, आणि नाशी येले घर तुम कोणी या. 100 वर्ष मनुष्य झाला, आला तैसाची गेला, रामदासियाची बोला वेगी सावध झाला. 100 वर्ष त्या ठिकाणी माणूस म्हणून जगला, पण चांगलं कार्य केलं नाही. नाही ऐकले हरिकीर्तन,
नाही केले पुराण श्रवण. महाराज वर्णन करता कधी संतांची सेवा केली नाही, कधी देवाचं भजन केलं नाही, आणि त्याचा परिणाम असा झाला जीवन हे दुःखाला कारणीभूत ठरलं. म्हणून माणसाने चांगलं जीवन जगावं, चांगलं कार्य करावं. मग खरोखर सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. भगवान भोलेनाथांच्या दरबारामध्ये अगदी मला सोडता एवढा सुंदर असणारा नामयज्ञ सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह, अखंड नामजप यज्ञ सोहळा त्या ठिकाणी आपण साजरा करतात. सर्व त्या ठिकाणी मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो, सर्वांना मनोभावे वंदन करतो. या अभंगाचा भाव, अभंगाचा अर्थ असाच असेल असं काही आपला दावाने प्रत्येक कीर्तनकार, प्रत्येक महात्मा आपापल्या बुद्धिमत्तेप्रमाणे अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करतात. जे सुचलं ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे काय बरोबर असेल ते महाराजांची कृपा. एखादा शब्द बोलण्याच्या वर चुकीत जाऊ शकतो, तो माझ्या बुद्धीचा दोष आणि तुमच्या संख्येचा परिणाम, दुसरा काही नाही महाराज, बरं का. 2 तासापासून मी तुमच्या संख्येत महाराज आहे की नाही, मला सोडत पण तसं काही वाटून घेऊ नका बरं का. मोठमोठ्यांचं तुम्ही 17 वर्षापासून तुम्ही बरं का तेवढं पाठ करून ठेवला काय का बरं का. 17 वर्षापासून तुम्ही मी सांगत असतो, 17 वर्षापासून तुम्ही मोठमोठ्या विद्वान व्यक्तींचे कीर्तन श्रवण करत आलेले शरद महाराज, बरोबर आहे का. तुमचा अधिकार सर्वसामान्य नाही. महिला मंडळ हे जे उभा राहिले हे देव आहे, पण तुम्ही महादेव आहे महाराज, बरं का. तुमचा अधिकार सर्वसामान्य नाही. आणि घरी झोपलेले भाद्रा मारुती त्यांच्या सुद्धा येतो साष्टांग प्रणिपात, बरं का. सर्वांना मनोभावे वंदन करतो. याच ठिकाणी कीर्तन सेवेला पूर्णविराम. पुनश्च एकदा आदरणीय महाराजांना मनोभावे वंदन करतो, साष्टांग प्रणिपात करतो. महाराजांच्या उपस्थितीमध्ये कीर्तन करण्याचं भाग्य माझ्या जीवनात मला लाभलं, बरं का. महाराष्ट्रभर कीर्तन करत असताना ज्या वेळेला महाराज कीर्तनामध्ये उपस्थित असतात तो दिवस माझ्याकरता भाग्याचा दिवस आहे महाराज, बरं का. माझ्याकरता आनंदाचा दिवस आहे. मी सांगत असतो महाराज खरोखर त्या ठिकाणी माझ्यावर खूप मोठे अगणित असणारे उपकार आहे, बरं का महाराजांचे. हे उपकार या जन्मामध्ये भेटणार नाही, एवढे उपकार महाराजांनी माझ्यावर केलेले. आणि मी सांगत असतो श्रीगुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असला पाहिजे. हे भाग्यवान माणूस आहे महाराज, बरं का. अगदी माझ्या प्रत्येक संकटामध्ये असेल, कोणताही आघात असू द्या, प्रत्येक कोणतंही संकट असू द्या, कोणतीही गोष्ट असू द्या महाराज, प्रत्येक बाबतीमध्ये महाराजांचा त्या ठिकाणी महाराज वरद हस्त किंवा महाराजांचा पाठिंबा, महाराजांची साथ, अगदी महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी. पण महाराजांना अंतःकरणापासून वंदन करतो, धन्यवाद देतो. आदरणीय आमचे शरद महाराज असतील, महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून वंदन करतो. आमचे त्या ठिकाणी दीपक बुवा असतील, आमचे त्या ठिकाणी शास्त्री असतील, ठकाजी महाराज असतील, आदरणीय आमचे लक्ष्मण महाराज असतील, परिचित अपरिचित त्या ठिकाणी सर्व महाराज मंडळी, अगदी सर्वांना मनोभावे वंदन करतो. महाराज सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहे. महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद. आमच्या मंडपवाल्या दादांना, श्रेष्ठवाल्या दादांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद, बरं का. मनोभावे वंदन करतो. झालं आपलं कीर्तन. अगदी मला स्वतः शेवटची सूचना होईपर्यंत, अगदी मला स्वतः शेवटचं भजन होईपर्यंत कोणीही जागा सोडायची नाही. अगदी 10 मिनिटं शिल्लक घेतले त्याबद्दल अंतःकरणापासून सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, बरं का. तसं मी वेळ शिल्लक घेत नाही, पण अंतःकरणापासून सर्वांची क्षमा मागतो. याच ठिकाणी कीर्तन सेवेला पूर्णविराम. शेवटची सूचना झाल्याशिवाय कोणीही जागा सोडू नका, ही सर्वांना नम्रतेची विनंती. विडोबा